जय जय रघुवीर समर्थ. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. इथपासून ऋतू हिरवा ऋतू बरवा इथपर्यंतच्या श्रावणाच्या आपण सगळ्याच गाण्यांनी चिंब भिजलेलो आहोत आणि सध्या जलधरांनीही भिजत आहोत. या सर्वांना आणखीनच उल्हासित करणाऱ्या या श्रावण धारांबरोबरच दासबोध सखोल अभ्यासक्रम यातील वृंदानंदातील मुग्ध बरसणाऱ्या या आनंदधारांनी आपले सहर्ष स्वागत करतात. आणि आपण प्रथेनुसार दीप प्रज्वलन करूया. त्यासाठी मी आपले मुख्य प्रमुख पाहुणे डॉक्टर विजयदादा लाड, त्यानंतर उत्सव मूर्ती आनंददादा जोगळेकर यांच्या मातोश्री आणि आनंददादा यांना पुढे बोलवते. सुस्थिरो भव शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासे सशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य हरिसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा कळावा, तुझे कारणी देव माझा कळावा. वेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे शिराता. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. हे अत्यंत सुंदर असं दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. मग मंगल म्हणजे हे रामनामच आहे. म्हणून मी विनयाताईंना विनंती करते की त्यांनी रामनामाची एक माळ आपण करूया आणि आणखीनच हे वातावरण पवित्र करू. श्रीराम. श्रीराम समर्थ. बहुत चाळ विचार करिना, हरी रघुनाथ उपासना. रघुवीरा स्मरता सुखावसी, परम सुंदर ते पदमावसी. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आता मी उत्सवमूर्ती आनंददादा आणि आदरणीय दासोह संचालक डॉक्टर विजयदादा लाड यांना विनंती करते व्यासपीठावर यावे. वातावरण या रामनामाने मंगलमय आणि पवित्र झालेले आहे. या रामनामाची विजयी पताका घेऊन सर्वत्र सगळे कार्यक्रम करणारे, संपूर्ण भारतात फिरणारे आमचे आणि ह्या उपक्रमाचे मुख्य प्रेरणास्थान असणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आनंददादांना करते की त्यांनी प्रमुख पाहुणे आपले डॉक्टर विजयदादा लाड हे संचालक दासबोध सखोल फाउंडेशन यांचे जय जय समर्थ सखोल अभ्यास उपक्रम हे नाव खूप मोठं वाटतंय ना, आणि एवढं लांबलचक नाव कुठल्या उपक्रमाचं आहे असा काही जणांना प्रश्नही पडला असेल. तर कारण आपल्याला समर्थ म्हणजे दासबोध, समर्थ म्हणजे मनाचे श्लोक, फार फार तर आत्माराम एवढीच माहिती आहे. पण याच्या पुढे समर्थ म्हणजे काय किंवा हा उपक्रम काय आहे याविषयी आमच्या उपक्रमातील अतिशय मोलाचं कार्य करणाऱ्या अपर्णाताई यांना मी विनंती करते की त्यांनी या उपक्रमाविषयी आपल्याला थोडंसं सांगावं. श्रीराम.
जय श्रीराम. सन्माननीय श्री लाडसर, श्री आनंददादा यांना नमस्कार करते. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक आणि सर्वांना माझा नमस्कार आणि जय जय रघुवीर समर्थ. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळाची सिद्धी पावे, करता राम असावे अभ्यांतरी. या समर्थांच्या ओळीप्रमाणे एक राम करता या भावनेने अत्यंत निस्पृहपणे श्री आनंददादा समर्थ सेवेचे कार्य करत आहेत. आज आपण श्री आनंददादांनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या या आनंददायी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. हा आपला घरचाच कार्यक्रम आहे बरं का. सगळा परिवार या निमित्ताने एकत्र आलेला आहे. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या उत्तुंग अशा कार्याचा आणि त्यांच्या समग्र वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या तसेच अभ्यास करणाऱ्या अनेक आध्यात्मिक संस्था अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर भारतभर कार्यरत आहेत. त्यामध्ये पत्रद्वारा दासबोध अध्ययन, समर्थ विद्यापीठ सातारा आणि दासबोध सखोल अभ्यास उपक्रम. समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करण्याची सुरुवात ही पत्रद्वारा दासबोध अध्ययन या उपक्रमामार्फत होते. या ठिकाणी या उपक्रमाच्या पुणे जिल्ह्याच्या प्रमुख कल्पनाताई धर्माधिकारी उपस्थित आहेत. या उपक्रमाच्या प्रवेश, परिचय आणि प्रबोध या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मग दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमात आपल्याला प्रवेश घेता येतो. आता अशा या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची एक थोडक्यात मी आपल्याला माहिती करून देते, ओळख करून देते. दास उपक्रम हा आजच्या घडीला समर्थ संप्रदायात अत्यंत शिस्तबद्ध आणि समर्थांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणाऱ्या दातृत्व संपन्न अशा अभ्यासार्थींचा एक समूह आहे, एक उपक्रम आहे. एक उत्कट साधक म्हणून आयुष्य जगण्याचे ध्येय आणि प्रेरणा या अभ्यासातून आणि या उपक्रमातून आपल्याला मिळते. सदर उपक्रम परमपूजनीय अक्कास्वामी वेलणकर अंबरनाथ यांनी 40 वर्षापूर्वी सुरू केला. या उपक्रमाचा साधना सप्ताह दासबोधाची जन्मभूमी म्हणजे श्री क्षेत्र शुद्धरगड येथे चढत्या वाढत्या क्रमाने चालू आहे. हा साधना सप्ताह दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे 7 दिवस चालू असतो. या उपक्रमाद्वारे जगातील 6 देश आणि भारत देशातील शेकडो साधक समर्थांचे चरित्र आणि वाङ्मयाचा अभ्यास करीत आहेत. दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाचे आदरणीय विद्यमान संचालक श्री विजयदादा लाडसर यांच्या नेतृत्वाखाली उपक्रमाच्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, अनेक संकल्पही केले जातात आणि समर्थ कृपेने ते सिद्धीसही जातात. त्यामध्ये समर्थ भक्तांचे मेळावे, ग्रंथांचे प्रकाशन, वितरण, भागवत कथांचे आयोजन, श्रीराम कथांचे आयोजन, 13 कोटी रामनामांचा जप, अयोध्येतील दासबोध पारायण सप्ताह, रामरक्षा पठण असे अनेकविध कार्यक्रम दासव परिवाराने यशस्वीपणे आतापर्यंत संपन्न केलेले आहेत. मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की दासव परिवाराच्या शिरपेचा मानाचा दुराव होण्याचा एक लक्षवेधी कार्यक्रम या वर्षीच म्हणजे आता 22 फेब्रुवारी दासनवमीच्या दिवशी वेदश्री तपोवन मोशी येथे संपन्न झाला. या ठिकाणी बरेच साक्षीदार आहेत त्या कार्यक्रमाचे. परमपूजनीय आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज यांनी अयोध्येत राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या नावाने वेदपाठ शाळा काढणार असल्याचे घोषित केले होते. या समर्थ वेदपाठ शाळा उभारण्याच्या कार्यात आपलेही काही योगदान असावे या हेतूने प्रेरित होऊन दातृत्व संपन्न अशा दासव परिवाराने या कार्यास
रुपये 11,11,111 असा निधी समर्पित केला. अशाच प्रकारे श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरगड, समर्थ विद्यापीठ सातारा या समर्थ वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या आध्यात्मिक संस्थांना देणगी समर्पण करण्यात आली. अशा प्रकारे परमपूज्य अक्कास्वामींनी 40 वर्षापूर्वी या उपक्रमाचे जे बीज रोवले आहे त्याचे रूपांतर आता विशाल अशा वटवृक्षात झाले आहे आणि याचा आम्हा परिवारातील सर्व साधकांना मोठा आनंद आणि अभिमान आहे. हा आपला उपक्रम समर्थ संप्रदायामध्ये अग्रेसर होऊन वर्धिष्णू होतो आहे ही सगळी समर्थ रामदास स्वामी आणि प्रभू श्री रामरायाची कृपा आहे. आता अशा या दासबोध सखोल उपक्रमात श्री आनंददादा जोगळेकर हे समीक्षक म्हणून कार्यरत आहेत. इतकेच नाही तर रामदास स्वामी साहित्य शोध आणि दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या वेबसाईटचे ते प्रमुख आहेत आणि दासर फाउंडेशनच्या कोर कमिटीचे सदस्य देखील आहेत. त्यांचे कार्य, काम करण्याची पद्धत, कामाप्रती असलेली निष्ठा, तळमळ ही आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. एक व्यक्ती किती काम करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री आनंददादा. समर्थ वाङ्मयावर लेखन क्रिया व्हावी हा योग खरंच भाग्याचा आहे आणि हा योग सगळ्यांना साधत नाही बरं. अनेक जण बोलतात, कार्य करतात, पण ते लिहितीलच असं नाही. श्री आनंददादा कार्य खूप करतात आणि छान बोलतात पण, आणि त्यांचे लेखनही आता सज्जनगड मासिकात छापून आले आहे. असे मासिकात आणि इतरत्र लिहिलेले समर्थ वाङ्मयावरील त्यांचे लेख आपल्याला आता एका हाती वाचण्यासाठी आणि अभ्यासासाठी मिळणार आहेत. या प्रसिद्ध झालेल्या लेखांचे पुस्तक रूपाने सादरीकरण व्हावे असा त्यांचा मानस आज पूर्ण होतो आहे. या पुस्तकाची किंमत अगदी नाममात्र अशी असून सदर पुस्तक विक्रीतून जमा होणारी रक्कम ही दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमास देण्याचे आनंददादा यांनी जाहीर केले आहे. केवळ मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे या ठिकाणी की 2 दिवस झाले तुमचं स्टेटस आहे आजच्या कार्यक्रमाचं. माझ्याकडे 25 जणांची नोंद झालेली आहे की आम्हाला हा ग्रंथ पाहिजे म्हणून. केवळ श्री आनंददादा जोगळेकर नव्हे तर त्यांचे संपूर्ण कुटुंब समर्थ सेवेमध्ये कार्यरत आहे. त्यांची पत्नी सौ वृंदाताई, दोन्ही कन्या सौ मुग्धा, कुमारी अनघा, त्यांचे जावई असे सर्वजण मिळून समर्थ सेवेचे व्रत अव्याहतपणे पुढे नेत आहेत. समर्थ संप्रदायाला पडलेले एक गोड आणि अद्भुत स्वप्न म्हणजे जोगळेकर कुटुंब होय. समर्थ संप्रदायाला ललांभूत अशी संकेत स्थळाच्या माध्यमातून त्यांनी मोठी सेवा दिलेली आहे. या संकेतस्थळामुळे जगभरामध्ये रामदास स्वामींचे वाङ्मय सर्वदूर पोहोचले आहे आणि सर्वांना सहज उपलब्धही झालेले आहे. असेच ज्ञानदानाचे पवित्र कार्य श्री आनंददादा यांच्या लेखणीतून निरंतर चालू राहू दे ही प्रभू रामचंद्र आणि श्री समर्थचरणी प्रार्थना करूया. आणि मी माझे याचबरोबर माझे 2 शब्द संपवते. जय जय रघुवीर समर्थ. अशा या उंच भरारी घेणाऱ्या उपक्रमात आपल्यालाही सहभागी व्हायचं असं वाटतं ना, तर आपण इथे उपस्थित असलेल्या केंद्र प्रमुख कल्पनाताई धर्माधिकारी यांच्याशी संपर्क करा. म्हणजे या उंच भरारी असणाऱ्या उपक्रमात आपलाही सहभाग होईल आणि जे या उपक्रमात आहे त्यांच्यावरती ही जबाबदारी आहे की हा उपक्रम कसा वृद्धिंगत होईल, ही आपली जबाबदारी आपण शांतपणे पार पाडूया. आता हे उपक्रम होत असतात याचाच अर्थ काय आहे की समर्थ म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अशा या अधिष्ठात्री देवतेला अर्थात प्रभू रामचंद्रांना आपण एका अभंगातून आणूया.
कारण भगवंत हा भावाचा भुकेला आहे. आपल्या जन्मापासून अखंड साथ करणारा भगवंत अनेक नात्यांमध्ये सुद्धा आपल्याला भेटतो. आणि म्हणूनच आपण त्वमेव माता पिता त्वमेव असे म्हणतो. हेच भाव श्री समर्थांनी आपल्या अभंगातून मांडले आहे. तो अभंग आपण सौ अंजलीताई खळदकर यांच्याकडून श्रवण करूया. राम माझी माता, राम माझा पिता, राम माझी माता, राम माझा पिता, राम न भजता काय जीणे, राम न भजता काय जीणे. जिणे ते जाणावे श्रीरामी भजावे, जिणे ते जाणावे श्रीरामी भजावे. पुनरपि न यावे गर्भवासा, पुनरपि न यावे गर्भवासा. राम माझी माता, राम माझा पिता, राम न भजता काय जीणे, राम न भजता काय जीणे. गर्भवास पाहे दारुण तो आहे, गर्भवास पाहे दारुण तो आहे. आता सेवा पाय राघुबाचे, आता सेवा पाय राघुबाचे. राम न भजता काय जीणे, राघोबाचे पायी उद्धरली शिळा, राघोबाचे पायी उद्धरली शिळा. दिव्य रूप बाळा प्रगटली, दिव्य रूप बाळा प्रगटली. माझ्या राघोबाचे एक नाम घ्या रे, माझ्या राघोबाचे एक नाम घ्या रे. काम क्रोध वैरी पालटणे, पालटणे होय संसार स्वार्थ, पालटणे होय संसार स्वार्थ. हाची धरा हेत दास म्हणे, हाची धरा हेत दास म्हणे. राम माझी माता, राम माझा पिता, राम न भजता काय जीणे, राम न भजता काय जीणे. धन्यवाद. सुरेख. आपल्याला असा सर्वच अवस्थेमध्ये सांभाळणाऱ्या श्रीरामाला मात्र आपल्या भक्तांचं जरा विशेषच कौतुक असतं. आणि आपल्या भक्तांचे गुणगान करणाऱ्या यांच्यावर ते विशेष कृपाही करतात. म्हणूनच श्रीरामांच्या परमभक्त असणाऱ्या श्री समर्थ रामदासांची वचने आजच्या काळातही पूर्णपणे लागू पडतात. आणि या विचारांचाच मागोवा दासबोध सखोल अभ्यास उपक्रमातील अत्यंत कुशल व्यक्तिमत्व असणाऱ्या आनंददादांनी घेतला. या उपक्रमातील आम्हाला सर्वांनाच आनंददादांचं विशेष कौतुक आहेच. परंतु लहानपणापासून अनेक कधी खोड्या केलेल्या असतील, कधी भांडणं केली असतील, कधी रागरुसवे असतील, अशा ह्या सगळ्याची साक्षीदार असणारी असते ती आपली ताई किंवा दादा. तर आतापर्यंतचा हा जो एक सुखद प्रवास झालेला आहे, याविषयी घरच्यांची कौतुकाची थाप
त्यांच्या पाठीवर हवीच. आणि त्यासाठी म्हणून मी वीणाताई यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द सांगा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. पहिल्यांदा आईने दिलेले 2 शब्द वाचून दाखवते, मग मी बोलते. जय श्रीराम जय जय श्रीराम. आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा सुवर्ण क्षण आहे. हॅलो. आज माझ्या आयुष्यातील आनंदाचा सर्वात मोठा सुवर्ण क्षण आहे. याची सुरुवात अतिशय लहानपणापासून झाली. आनंदला वाचनाची अतिशय आवड होती आणि शिवाजी महाराजांच्या छोट्या छोट्या पुस्तकाने त्याने वाचनाची सुरुवात केली. त्याच्यानंतर टिळक, सावरकर आणि थोडं मोठं झाल्यानंतर विवेकानंदांची काही पुस्तके त्यांनी वाचली. नंतर हळूहळू तो कैलासवासी वा केळकरांमुळे दासबोधाकडे वळला. दासबोधांच्या परीक्षा नंतर त्याने दिल्या. त्याच्यानंतर माननीय कैलासवासी धर्माधिकारी आगरकर, माननीय योगेश बुवा आणि नंतर माननीय लाड सर यांच्या कृपेमुळे आज त्याची मजल पुस्तक प्रकाशनापर्यंत पोहोचली आहे. या सर्वांची मी अतिशय आभारी आहे. आनंदवर व त्याच्या कुटुंबावर श्री रामराया अशीच कृपा ठेवो, त्यांची अशीच कृपा राहो ही प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सर्व उपस्थित मान्यवरांना सप्रेम नमस्कार. आज आपण येथे ज्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जमलो आहोत त्या पुस्तकाच्या लेखकाबद्दल म्हणजे आनंदबद्दल 2 शब्द बोलते. तो माझा लहान भाऊ आहे. जरा 2-3 गोष्टी रिपीट होतील कारण आईने आणि मी तेच लिहिलंय. अगदी लहानपणापासून त्याला वाचनाची आवड आहे. 1ली-2रीत असल्यापासून माझे आजोबा त्याला शिवाजी महाराजांची छोटी छोटी पुस्तके आणून द्यायचे व रोज एक छोटे पुस्तक तो वाचून संपवायचा. बाबासाहेब पुरंदरे हे त्याचे एक आवडते लेखक होते. थोडे मोठे झाल्यावर त्याने टिळक व सावरकर यांच्यावरची पुस्तके वाचायला सुरुवात केली. विवेकानंदांवरची पण काही पुस्तके त्यांनी वाचली. पु ल देशपांडे हे अजून एक त्याचे आवडते लेखक. त्यांची अनेक पुस्तके त्याने वाचली व त्यातील अनेक वाक्य, वर्णने, कोट्या व इतर तो जसेच्या तसे आम्हाला आणि सगळ्यांना सांगू शकतो हे त्याचे विशेष आहे. त्याला गडावर जायची अत्यंत आवड आहे. कोणत्याही गडावर जाऊन आल्यावर तेथील प्रवास वर्णन तो अगदी बारकाव्यासकट माझ्या बहिणीला व आईला सांगत असे. हे सगळे त्याच्या चांगल्या स्मरणशक्तीशिवाय व बोलण्याची कला असल्याशिवाय जमणार नाही. हे त्याचे गुण लहानपणीच कळले होते. नंतर त्याने इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय उभा करून त्यातही उत्तम यश मिळवले. घर व ऑफिसच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या. पण तो इकडे पत्रद्वारा दासबोधाकडे कसा वळला, ती आवड कशी निर्माण झाली व त्यात एवढी प्रगती केव्हा झाली हे मात्र आम्हाला कळले नाही. लहानपणापासून माझ्या वडिलांचे बघून व ऐकून तो गणपतीची उपासना करतो आहे. आईने पण दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत व तुकाराम गाथा याचे वाचन केलेले आहे. परंतु आता वयाप्रमाणे तिला आठवत नाही. पण या दोन्ही गोष्टींचे नकळत संस्कार त्याच्यावर झाले असावेत असे वाटते. म्हणूनच हा सर्व अभ्यास त्याच्याकडून होत आहे आणि त्यात त्याच्या अभ्यासाची भर. माझ्या वडिलांचे ड्राफ्टिंग अतिशय उत्तम होते व आई कला शाखेची पदवीधर असल्यामुळे ती अतिशय छान लिहू शकते, प्रवास वर्णन करू शकते. हे दोन्ही गुण त्याच्यात आले आहेत म्हणून तो पण अतिशय छान, सोप्या व आपल्याला कळेल अशा शब्दात लिहू शकतो. त्यांनी लिहिलेले बहुतेक लेख आम्ही वाचले आहेत.
त्यात त्याने अभ्यासपूर्वक दिलेले विवेचन वाचून त्याने केलेला आणि त्याचा झालेला अभ्यास आपल्याला दिसतो. स्वतःला प्रयत्नपूर्वक बदलायचा हा त्याचा प्रयत्न खूप काही सांगून जातो. ह्या सर्व व्यासंगात त्याला वृंदाची, मुलींची उत्तम साथ आहे. त्याच्याकडे 4 दिवस राहून आल्यावर आई नेहमी म्हणते की तेथे त्याच्या घरी सरस्वतीचा वास आहे. फार छान वाटते. घरात सगळेजण अभ्यासच करत असतात. असाच अधिकाधिक अभ्यास त्याच्या हातून होवो व ते लेखातून आपल्यापर्यंत येवो अशी श्री रामाच्या चरणी प्रार्थना करून आणि त्याला अनेक उत्तम आशीर्वाद देऊन माझे बोलणे संपवते. जय श्रीराम. आता मुख्य सोहळ्याकडे आपण बोलूया. मी मान्यवरांना ते पलीकडचं बटन ऑफ कर. आता आपण मुख्य सोहळ्याकडे वळूया. श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन या पुस्तकाचे विमोचन करण्याची मी आदरणीय लाड सर आणि आनंद जोगळेकरांना या आईंना बोल आनंद ये. आहे अजूनच आहे. हे पुस्तक कसं निर्माण झालं किंवा हे विचार त्यांना कसे, म्हणजे आपणही समर्थ वाचतो कधी कधी, पण हे विचार त्यांना कसे भावले, त्यांना यामागं प्रेरणा कुठली, हे आपण लेखकाच्या म्हणजे आनंददादांच्याच मनोगतातून ऐकूया अशी मी आनंददादांना विनंती करते की आपलं मनोगत सांगा. गुरु समर्थ रामदास स्वामी आणि पूजनीय अक्का स्वामींना वंदन करतो आणि माझं मनोगत मांडतो. मी फारसं काही जाहीरपणे बोलू शकत नाही किंवा बोलायला लागलो तर थांबू शकत नाही, त्यामुळे मी वाचणार आहे. सो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि वेळेची मर्यादा लक्षात ठेवून बोलायचा प्रयत्न करतो. या ठिकाणी मी एकूण 3 मनोगत वाचणार आहे. पहिलं मनोगत जे आहे ते आता काहींना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगतो की रामदास स्वामी साहित्यशोध.in असं एक संकेतस्थळ आम्ही डेव्हलप केलंय. तर आता 21 जुलैला त्याच्या लोकार्पणाला 4 वर्ष झाली. सो पहिला मनोगत जे मी वाचून दाखवणार आहे ते त्या संकेतस्थळाच्या निमित्ताने आहे. दुसरं मनोगत आहे ते पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आहे. आणि तिसरं मनोगत जे आहे ते त्या पुस्तकात ज्यांनी लिहिलंय मनोगत त्यांचं पण ते आज येऊ शकले नाहीये त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे. सज्जनगड मासिकाचे जे कार्यकारी संपादक आहेत मधु नेनेजी, त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही मला शुभेच्छांवर एखादा लेख लिहून द्याल का, छोटस लेख द्याल का, तर त्यांनी दिलाय. सो मोठे माणसं कसं एखाद्या वाक्यात लहान माणसाला कौतुक करतात तसं तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी ते कौतुक केलंय त्या लेखात. सो मला ते आवडलं आणि मी त्यांना म्हणलं होतं की मी ते वाचून दाखवेन. सो अशा 3 गोष्टी मी वाचून दाखवणार. मी लाड सरांची परवानगी घेतली आहे, थोडा वेळ जास्त जाईल पण कारण मुख्य विषय ते मांडणार, पण आज आता काही इलाज नाही.
आपण या सर्व कार्यक्रम सगळेजण या कार्यक्रमास आलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम वृंदा वेगळा करेलच. सर्वप्रथम म्हणजे मी लाड सरांचा ऋणी आहे. त्यांनी आम्हाला, ते आमचे टीम लीडर आहेत आणि सगळा समूह ते अतिशय व्यवस्थित पुढे नेतात आणि आज ते सकाळी संभाजीनगरहून इथे आले. सो त्यांचा मनपूर्वक मी आभारी आहे. आणि कोणी मुंबईहून आलाय, माझा एक मित्र ज्यांनी हे पुस्तक छापलंय, सुनील संत. संत कुठे आहे? हा, तो माझा गेले 30-35 वर्ष मित्र आहे. त्यांनी ते छापलंय. त्याचे मिसेस पण आले, कोणी तळेगाव देहूवरून आले, कोणी कोल्हापूरहून आले, लांबून आले, पुण्यातूनही कुठून कुठून कार्यक्रमाला मंडळी आले. यावरून एक सहज माझ्या लक्षात आलं की समर्थ कृपा असेल तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या विनंतीला देखील अनेक लोक मान देतात. अन्यथा पुलं म्हणतात तसे मला कोपऱ्यावरचा पानवाला देखील ओळखत नाही. असो, मी तुम्हाला सांगितलं 3 प्रस्तावना सांगणार आहे, 3 मनोगत मांडणार आहे. सो रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळाचे काम सुरू होऊन नुकतीच 4 वर्षे झाली. दासबोध ग्रंथाचा अभ्यास करताना माझी मेमरी अलीकडे फारशी काम करत नाही. सो प्रश्नाची उत्तर, आता इथे खूप ज्येष्ठ मंडळी आहेत, सरांपुढे मी बोलतोय, प्रश्नांची उत्तरं शोधताना अमुक एका शब्दाची ओवी शोधणं हा फार चॅलेंजिंग काम होऊन पडते, कारण पाठांतर कमी आहे. मग काय करायचं, तर वेळ त्या ओव्या शोधण्यातच जातो, जो काही काम सांभाळून असतो तो, आणि मग उत्तर लिहायला वेळ मिळत नाही. सो त्या पार्श्वभूमीवर साधारण एप्रिल 21 मध्ये माझ्या मनात असं आलं की काहीतरी ओवी शोधण्यासाठी सोपं असं केलं पाहिजे. आणि मग काळांतराने संकेतस्थळाचं काम सुरू केलं. सुरुवातीला दासबोधचा शब्दशोध, शब्दसूची, शिल्प, मनोबोध शब्दकोश, मनोबोध शिल्प, आत्माराम शब्दशोध, जुना दासबोध शब्दशोध, अशा सुविधांनी आम्ही काम सुरू केलं. आणि 21 जुलै 21 रोजी रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळाचे लोकार्पण आम्ही केले. आदरणीय समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी, जे कार्यवाह आहेत समर्थ सेवा मंडळाचे, त्यांनी या संकेतस्थळाचे लोकार्पण करून आम्हाला शुभाशीर्वाद दिले. त्यांनी या संकेतस्थळाला अभ्यासार्थींचे रेडी रेकनर अशी एक समर्पक उपमा दिली. त्यानंतर आमचं काम चालूच राहिलं. ते संकेतस्थळ लॉन्च करण्यासाठी जे प्रमुख 4 लोकांनी आम्हाला मदत केली, त्यातले 2 इथे आहेत. प्रमुख म्हणजे लाड सर, त्यांनी आम्हाला खूप मदत केली तेव्हाही, आणि त्यानंतर तर काही बघायलाच नको. त्यानंतर ग्रंथराज दासबोध अध्ययनचे विद्यमान अध्यक्ष सुहास क्षीरसागर, त्यांनी आम्हाला दासबोधचं वर्ड डॉक्युमेंट पहिल्यांदा दिलं. त्याच्यावर काम करून ते रिपोर्ट करून वगैरे असं त्याचं पुढे झालं. त्यानंतर माझे समीक्षक रवींद्र फडके, ते आता साधारण 80 वय आहे त्यांचं. पण पहिले 1-2दा मी जेव्हा विचारलं होतं लोकांना की करूया का असं, मग फारसं काही कोणी अनुकूल नव्हतं. तर ते मला म्हणले, ते अनंत तुला जी लागेल ती मदत मी करेन आणि आपण दोघं मिळून हे करू, असा मला त्यांनी. मग एक दिवस मी वृंदाला म्हटलं जर 80 वर्षाचा माणूस आपल्याला म्हणत असेल की आपण दोघं मिळून हे करू, बाकी म्हणले समर्थांची इच्छा असेल तर माणसं जोडली जातील. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्यामुळे ते सुरू झालं. आणि कल्पना धर्माधिकारी इथे आहेत, त्यांनी पहिल्यांदा खूप मदत केली, कारण आमच्याकडे टीमच नव्हती. सो त्यांनी जे पडेल ते काम केलं, खूप मदत केली. वृंदाचे त्यांचे खूप चांगले संबंध होते, त्यामुळे कल्पना धर्माधिकारींनी खूप मदत केली आम्हाला. आणि मग हे लोकार्पण झालं. तो दिवस आणि आजचा दिवस ज्याला म्हणतो 4 वर्ष झाली. समर्थांच्या इच्छेने या संकेतस्थळावर प्रामुख्याने समर्थ वाघवय जयंतीचे सर्व खंड, समग्र साहित्यातील सर्व रचना आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेले सर्व साहित्य उपलब्ध आता आमच्या साईटवर आहे. दासबोध सखोल अभ्यासक्रम परिवाराने या कामात मनापासून सहभाग घेतला. संचालक डॉक्टर विजय लाड यांचे कुशल नेतृत्व या कामाला लाभले, त्यामुळेच हा प्रकल्प येथवर आला. प्रकाशित उपलब्ध सर्व साहित्य घेण्याचा, शक्यतो डुप्लिकेट काही होऊ न देण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न केला आहे. त्यात
पूर्ण यशस्वी झालोय असं नाही, कारण मध्येच आम्हाला काहीतरी डुप्लिकेट झालंय, ही धाटी नाहीये, सवाई आहे, ही ओवी नाहीये, अभंग आहे वगैरे, अशा मधनं फीडबॅक येतात. पण आम्ही सगळ्यांना सांगतो की आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही फीडबॅक द्या, आम्ही सुधारणा करू. आतापर्यंत या साईटसाठी काय काय प्रकारची कामं झाली, तर टायपिंग, प्रूफ रिडिंग, ऑडिओ बरेच त्याच्यावर आहेत आमच्या साईटवर. स्कॅनिंग, काही लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात स्कॅनिंग केले, ज्याच्या PDF आम्ही उपलब्ध करून दिले. अनेक अभ्यासक मंडळींनी विविध रचनांचे अर्थ लिहून दिलेत, शब्दार्थ, कठीण शब्दांचे अर्थ दिलेत. सो स्कॅनिंग, विविध रचनांचे अर्थ, हिंदी दासबोध आहे, सिंधी दासबोध आहे, गुजराती दासबोध आहे, गुजराती मनाचे श्लोक आहेत. तुम्हाला ज्यांना माहिती नसेल त्यांनी जरूर ती साईट जाऊन बघा. आमचा सखोलचा एक YouTube चॅनल आहे, त्याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर शॉर्ट व्हिडिओज केले ज्यांनी ही साईट कशी वापरता येईल हे एक्सप्लेन केलंय. सो तुम्ही सगळ्यांनी ती साईट बघावी असं मला वाटतं. तर साधारण 80 लोकांनी यासाठी, आणि गंमत आम्हाला अनुभव असा आहे की लोक मागून काम मागतात, आमच्याकडे फोन करून मागतात. आमच्याकडे म्हणजे हिच्याकडे, माझा फारसा जनसंपर्क नाही, आणि काम नाही दिलं तर म्हणतात नाही आमची सेवा होत नाही समर्थांची, असं म्हणतात. सो फार या उपक्रमासाठी न कंटाळता, न थकता, न चिडता, क्वचित प्रसंगी निराश न होता लोकांनी आपला बहुमूल्य वेळ दिला आहे, अमूल्य सहकार्य केले आहे, मार्गदर्शन केले आहे. अलीकडच्या काळातील हा एक विक्रम असेल असे मला वाटते. समग्र साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम खरोखर प्रचंड होते. हे काम करताना अनेक चांगले वाईट अनुभव आले, परंतु लाड सरांनी आम्हाला दरवेळेला व्यवस्थित सांभाळून घेतलं, मार्गदर्शन केलं. आणि त्यांचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवलं की विहित कर्म करत राहा, असं ते आम्हाला सांगतात. त्यामुळे आम्ही काम करत राहिलो. आता दरमहा अंदाजे 4000 लोक या साईटला व्हिजिट करतात जगभरातनं, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पासून कॅनडापर्यंत. आणि काही लोक तर मर्चंट नेव्हीतले वगैरे आहेत, ते तर बोटीवरनं पण वाचतात. सो आम्हाला त्याचा फार आनंद होतो. प्रत्यक्ष परिचय नसलेली एवढी माणसं, ही 80 माणसं जर एक साधारण स्कॅन केला तर त्यातल्या 4 ते 5 माणसांना वृंदा ओळखत होती, मी तर 1-2 ओळखत आहे. सो त्याच्यापासून इथपर्यंत जाण्याचं जे काही घडलं ते काही डोक्याला पटणारं नाही. सगळं प्रत्यक्ष परिचय नसलेली एवढी माणसं जोडली जातात व एक अफाट काम यशस्वी करतात, हे खरोखर नवल आहे अशी माझी भावना आहे. हे सर्व समर्थांच्या इच्छेने शक्य झाले आहे. समर्थ चरित्रात आपण अनेक चमत्कार वाचतो. अलीकडच्या काळात हा देखील एक समर्थांनी घडवलेला चमत्कार आहे असे मनात येऊन जाते. कोणाला अतिशयोक्ती वाटली असेल तर माफी असावी. या कामी माझी पत्नी वृंदा जोगळेकर, मुलगी मुग्धा यांनी भरपूर मदत केली. वृंदाने ज्या सहजतेने लोकांशी संपर्क केला, त्यांना कामाशी जोडले, ते खरंच अद्भुत आहे. हेच काम मला जर करायला सांगितले असते तर माझे मित्र इथे आहेत किंवा माझे नातेवाईक आहेत. सो माझं काय नेटवर्किंग हा माझा डोमेनच नाही. मी माझ्या घरात, माझ्या कॉम्प्युटर समोर, माझ्या ऑफिसमध्ये असा रमणारा माणूस आहे. सो यातली 80तली 8 सुद्धा मी जोडू शकलो नसतो याची मला खात्री आहे. सो आणि मला कॉम्प्युटर मधलं जे जमत नाही अलीकडच्या काळात ते मुग्धाने सहजपणे केलं. त्यामुळेच हे सगळं संकेतस्थळाचं काम उभं राहू शकलं. आता हे संकेतस्थळ करत असताना केल्यावरही अनेकांनी तू काम फुकट करून वेळ वाया घालवतो आहेस, कधी फुकट काम करू नये, इतक्या या कामाचे तुला आतापर्यंत इतके लाख मिळाले असते, मिळालेले पैसे तू घे आणि परत याच उपक्रमाला दे, पण पैसे सोडू नकोस वगैरे असे अनेक सल्ले दिले. अनेकांनी फार मोठं काम चाललंय, जरूर कर असंही आपला मत व्यक्त केलं. पण मी, वृंदा आणि मुग्धा आम्ही तिघांनी एप्रिल 21 मध्ये ठरवलं होतं की या कामात कधीच कोणाकडूनच मोबदला घ्यायचा नाही. सेवा म्हणून जेवढे जमेल तेवढे करायचे. त्यामुळे आपल्याला या कामातून एकही पैसा नको या गोष्टीवर आम्ही ठाम होतो. पैसा न घेता काम केले की एक बरे असते, अपेक्षा पूर्तीचे ओझे नसते आणि कोणाचा अपेक्षाभंग झाला तरी दडपण येत नाही.
आम्ही बिंदास सांगू शकतो हे आता चुकलंय का, पण चुकलं असेल 2 महिन्यांनी करू दुरुस्त. सो आम्हाला पण नाही, कारण आम्ही कोणाला देणं घेणं काही नाही. सो सुखी संध्याकाळी रात्री झोप छान लागते. आज या टप्प्यावर मी अतिशय समाधानी आहे. सोये आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे, असे काही काळ तरी जगता आले असे मला वाटते. समर्थ रामदासांच्या इच्छेने खूप मोठा पल्ला गाठला आहे. संकेतस्थळावर अजून काय या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही, कारण इथवर येऊ याची पुसटची कल्पना देखील मला 21 मध्ये नव्हती. माझा मित्र जो लगाटे आहे त्याला पहिलं मी साईटचं टेस्टिंगला दिलं होतं. सो तो म्हणतो तिथपासून जे, कारण टेस्टिंगलाही माणसं नव्हती आमच्याकडे. सो मग काय, घरचे आणि मित्र. सो तो मागे असतो, तो येणार नाही पुढे, पण तोही बॅकग्राऊंड वाला आहे. हा, सो पहिली साईट 30-35 वर्ष बरोबर असतो, एका चहातले होता. सो त्यांनी आम्हाला सुरुवातीला खूप मदत केली. सो असं सगळं आहे. जे झाले ते समर्थ रामदासांच्या इच्छेने, जे होईल ते देखील त्यांच्याच इच्छेने. आता कोणी म्हणतं की समर्थ शिष्यांचे साहित्य घ्यावे, कोणी म्हणतं धुळे येथे जाऊन वामदेवता मंदिरातनं समर्थांचंच अप्रकाशित साहित्य अजून खूप असू शकेल, ते संकेतस्थळावर घ्यावे. खूप लोकांचे खूप वेगळे वेगळे सल्ले येतात. काय होईल ते आता लाडसर ठरवतील तसं होईल. जे झाले आहे ते समर्थ रामदासांच्या इच्छेने, जे होईल ते देखील त्यांच्याच इच्छेने. त्यांना वाटले तर आम्हा जोगळेकरांना अजून सेवा करायची संधी मिळेल. अन्यथा नित्य बदलत्या टेक्नॉलॉजीच्या काळात अनेक लोकांनी अतिशय मेहनतीने केलेले कार्य समर्थांची इच्छा असेल तोवर लोकांसाठी उपयुक्त ठरत राहील. कोणाच ठाऊक, कोणीतरी यापेक्षा भव्य काम करेल किंवा या घडीला करतही असेल. मला काय ते AI वगैरे येत नाही, सो माहित नाही. समर्थांची इच्छा असेल तर यापेक्षा खूप मोठं काहीतरी आत्ताही होईल, पुढच्या महिन्यातही होईल, मला माहिती नाही. या सगळ्या कामात काहीच स्वार्थ नाही हे मात्र खरे नाही. समजा कोणी सन 2017 ते सन 2025 या काळातील समर्थ रामदासांच्या सेवेकरी लोकांची नोंद घ्यायचे ठरवले तर आनंद वृंदा मुग्धा जोगळेकर यांचे त्या यादीत शेवटचे का होईना नाव येईल इतपत आम्ही काम केले आहे असं वाटते. अशा कधीच न बनणाऱ्या यादीत आमचे नाव असावे हीच इच्छा, एवढाच स्वार्थ. मना चंदनाचे परी तेव्हा झिजावे या समर्थ शिकवणीनुसार काकणभर का होईना काम करता आले याचे माझ्यासारख्या अगदी सामान्य माणसाला अतिशय समाधान आहे. आता पुढे काय हे कोणालाच माहीत नाही आणि तेच फार चांगले आहे. शेवट पुलंच्या एका वाक्याने करतो, आपण काय हो, आपल्याला येणाऱ्या पत्राच्या पत्त्याचे धनी, मजकुराचा मालक निराळच आहे. समर्थांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आता थोडं पुस्तकाविषयी हे जरा जास्त झालं, पण मला बोलायचं होतं. सो पुस्तकाशी याचा संबंध नव्हता. समर्थ रामदास स्वामी रचित विपुल ग्रंथरचना सर्व थरातील लोकांना कायम आकर्षित करते. जसं सगळे म्हणतात की मनात बोधापासून सगळ्यांची सुरुवात होते. पहिले मनाचे 10 श्लोक पाठ झाले की पहिलं शाळेतलं बक्षीस सगळ्यांना मिळालेलं असतं. पण त्यानंतरची प्रगती ही ज्याची त्याची, ज्यांनी त्यांनी आपापली, कसं काय होतं काय माहिती नाही. सो त्यातीलच मी एक आहे. अत्यंत सामान्य बुद्धिमत्ता असूनही आजवर 14-15 लेख लिहून झाले आहेत ते केवळ श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या कृपेने. आयुष्यात मी कधी भगवद्गीता, श्री दासबोध, समर्थांचे अन्य ग्रंथ, श्री ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांचा अभ्यास करेन व कालांतराने त्यातील काही विषयावर लेख लिहीन असे मला कोणी जर सांगितले असते तर मला जो आश्चर्याचा धक्का बसला असता त्याचे वर्णन मी करू शकत नाही. अशी व्यक्ती जर उत्तम परिचयाची असती तर पुलं म्हणतात त्याप्रमाणे मी त्या व्यक्तीचा खासगी पुणेरी भाषेत सन्मान केला असता. म्हणजे माझे अनेक मित्र आणि नातेवाईक आहेत ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलंय. सो मी असं काही करीन असं. इनफॅक्ट मी जेव्हा बोलवणी केली तेव्हा अनेकांनी तू कधी लिहायला लागलास हा पहिला प्रश्न आहे. सो असो, बीजाचा वृक्ष होतो हे आपण सगळेच जाणतो. माझे थोडेसे या शब्दाला मी बोल्ड केले. तसेच झाले आहे. पत्रद्वारा दासबोध या उपक्रमाने सुरू झालेला माझा संत साहित्याचा अभ्यास, दासबोध सखोल अभ्यास पूर्ण करण्यापर्यंत झाला.
दासह करत असतानाच मी समर्थ विद्यापीठाची मनोबोध विशारद व गीता धर्म मंडळाच्या गीता तत्ववृत्ती ज्ञानेश्वरी प्रबोध या परीक्षा देखील दिल्या. नुकतीच मी तुकाराम गाथा वर पण एक प्रबोध असते परीक्षा, ती पण विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालो आहे. 4 दिवसापूर्वी लागला त्याचा result. या सर्व अभ्यासामुळे माझी अवस्था नुकतेच पोहायला शिकलेल्या लहान मुलासारखी झाली. कधी एकदा पाठीवरचा डबा काढतो व पाण्यात स्वतंत्रपणे पोहतो अशी त्याला सतत उर्मी असते. मलाही तसेच आपण केलेल्या अभ्यासावर एखादा तरी लेख लिहिला पाहिजे असे वाटू लागले. श्री समर्थ कृपेने रामदास स्वामी साहित्य शोध संकेतस्थळ या प्रकल्पाचे कामात सहभागी झालो आणि मग माझ्या लक्षात आले की एखादी ओवी, अभंग, श्लोक शोधणे आता अगदी सोपे झाले आहे. पूर्वी जे फक्त अत्यंत कठोर परिश्रमाने साध्य होते किंवा अत्यंत हुशार अभ्यासू लोकांना शक्य होते, ते लेखनाचे काम आता तुलनेने सोपे झाले आहे. तुलनेने म्हणलं कारण माझं लिखाणही तेवढंच आहे ना, ठीक आहे. मग काय, दासह पूर्ण झाल्यावर मी समर्थांचा महंत हा माझा पहिला लेख लिहिला. हा लेख पहिला लिहायचं कारण इथेच आहे, कारण त्यांनी मला जी ओवी दिली होती, आमचा उपक्रम पूर्ण झाला की एक ओवी असते आणि त्याच्यावर बोलायचं असतं 10 मिनिटं. ते सरांनी जी ओवी दिली होती ती महंतावरच होती, त्यावरच मग मी पुढे लेख लिहिला. आणि अयोध्येतील श्रीराम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने मी माझा दुसरा लेख लिहिला. या लेखाची गंमत मात्र 1 मिनिटात सांगतो की कधीतरी असं एक दिवस सकाळी अचानक वाटलं की आपण काहीतरी लिहू शकतो आणि त्यानंतर साधारण 2 तासात माझा तो लेख लिहून झाला होता. असं क्वचित होतं, बाकी नाही तर भयंकर झगडावं लागतं लिहायला. पण त्या दिवशी मी म्हणजे 2-3 तासात माझा पूर्ण झाला होता. आदरणीय श्री मधु नेने, जे सज्जनगड मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत, त्यांनी हे 2ही लेख स्वीकारले व मला फोन करून तुम्ही चांगले लिहिते राहा असे म्हणून प्रोत्साहन दिले. जे लोक नेन्यांना ओळखतात ते यातलं ओळखतील की ते सगळ्यांनाच प्रोत्साहन देतात, ते फार चांगले. त्यानंतर मी दर महिन्याला एखादा लेख लिहू लागलो. आज सुमारे 14-15 लेख लिहून झाले आहेत. पुढील 1-2 लेखांवर काम चालू आहे. या पुस्तकातील बरेचसे लेख सज्जनगड मासिकात छापून आले आहेत. श्री मधु नेने यांनी जर प्रोत्साहन दिले नसते तर माझी लेख संख्या 2च राहिली असती याची मला खात्री आहे. मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. त्यांना मनःपूर्वक दंडवत. लाड सरांनी दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचे संचालक आदरणीय विजय लाड यांनी वेळात वेळ काढून पुस्तक लिहिण्याच्या प्रयत्नाला शुभेच्छा दिल्या व मला हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहन दिले, म्हणून मी त्यांचा आभारी आहे. या पुस्तकात काय आहे त्याच्याच 2 ओळीत सांगतो. भगवद्गीतेतील काही श्लोक व त्या विचारांच्या अनुषंगाने समर्थांचे विचार असं घेऊन काही लेख आहेत. काही समर्थांच्या ओव्यांवर आधारित लेख आहेत आणि शेवट 2 जे आहेत ते एक रामजन्मभूमीवर आहे आणि एक ही साईट समूह गेले 4 वर्ष आम्ही दुसरे काही केलंच नाही, त्यामुळे एक साईटचा एक रिपोर्ट आहे, तो शेवटचे 4-5 पानं तो रिपोर्ट आहे. असं या पुस्तकात आहे. समर्थांचे जे विचार माझ्या अल्पमतीला समजून घेता आले ते या लहानशा पुस्तकात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्ही या पुस्तकातील विविध लेख वाचाल. या कामात माझी पत्नी सौवृंदा, मुलगी मुग्धा, अनघा यांची खूप मदत झाली. माझा मित्र सुनील संत, विले पार्ले, मुंबई याने अतिशय आनंदाने प्रिंटिंगचे काम केले. त्याला आम्ही बराच त्रास दिला. म्हणजे खूप वेळा ते का असतं असं मला वाटायचं की आता तर काय सगळं सोपं आहे वगैरे, पण ते जेव्हा ऍक्च्युअल छापून येईस तर त्याला आम्ही बराच त्रास दिला. पण मला टेन्शन नव्हतं की एकदा संतला सांगितलंय म्हणजे तो बघेल अशा ह्याच्यात मी होतो आणि त्यांनी ते तसंच केलं. आज तो या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून आलाय, त्याचा मी आभारी आहे. आता मी श्री नेने यांच्या शुभेच्छा वाचतो. आदरणीय श्री मधु नेने सज्जनगड मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे ते या कार्यक्रमास येऊ शकले नाही. त्यांना मी जमले की वाईला येऊन पुस्तक देऊन जाईन असे सांगितले. तसेच आदरणीय लाड सरांच्या हस्ते प्रकाशन आहे असे देखील सांगितले. त्यावर त्यांचा छोटा एक मेसेज आला, तो आधी वाचतो आणि मग त्यांनी पुस्तकाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा वाचतो.
नेने म्हणतात, धन्यवाद, कार्यक्रमास हार्दिक शुभचिंतन. तुम्ही वाईत आलात तर आनंद आमच्या घरी येईल आणि आम्ही आनंदाने आनंदाचे स्वागतच करू. त्यांची भाषेवर खूप माशी आहे, त्यामुळे ते छान लिहितात आणि ते बोलतात. डॉक्टर विजय लाड यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणे हे हिंदीत म्हणतात तशी अपने आप में समयोचित घटना आहे. त्यांचा व्यासंग, त्यांची तळमळ, त्यांची श्री समर्थ चरणी असलेली निष्ठा हे सर्व पाहता आपण अगदी योग्य निवड केली. त्याबद्दल आपणास धन्यवाद. श्री लाड आपणा सर्वांना यावेळी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन करतील यात कोट्समध्ये संशय नाही. पुनश्च एकदा शुभेच्छा. आपण वाईला शक्यतो उभयता या आणि भोजनासाठी यावे ही विनंती. चातुर्मासात दाम्पत्यवाद मिळून भोजनाचे पुण्य घेण्याची संधी आपण प्राप्त करून द्याल असा विश्वास वाटतो. सर्वांना यथोचित नमस्कार, आशीर्वाद आणि शुभेच्छा तर निरंतर आहेतच. आता त्यांनी ज्या पुस्तकात दिलेल्या शुभेच्छा आहेत त्या जस्ट वाचतो. सप्रेम शुभाशीर्वाद. माझे मित्र, संगणक तज्ञ, रामदास स्वामी साहित्य शोध संकेतस्थळाचे प्रमुख प्रवर्तक, श्री समर्थ भक्त, श्रीमद भगवद्गीता, श्री समर्थांच्या व अन्य प्राचीन भारतीय वाङ्मयाचे अभ्यासक श्री आनंद जोगळेकर पुणे यांच्या श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन या आकाराने छोटेखानी पण आशयदृष्ट्या संपन्न पुस्तकाला आशीर्वादपर 4 शब्द मी अतिशय संकोचून लिहित आहे. त्यांना PDF पाठवलेली आहे, म्हणजे त्यांनी फक्त प्रस्तावना केली असं नाही. याचे एक कारण, वयाच्या आधाराने मी मोठा असलो तरी समर्थांच्या विचारावरील अर्थपूर्ण पुस्तकाला आशीर्वाद देण्याइतका अधिकार मला नाही हे मी प्रांजळपणे मान्य करतो. पण त्याचबरोबर हेही स्पष्ट करतो की मी कायम स्वतःला कार्यकर्ता समजत आल्याने कुणाची विनंती अमान्य करण्याचे औद्धत्य या शब्दाचा मी नंतर गुगल सर्च केला, मी करत नाही, म्हणूनच मी हे लिहित आहे. श्री आनंद जोगळेकर व त्यांची पत्नी सुमारे 3-4 वर्षापूर्वी जुळजुळी ओळख झाली. समर्थ साहित्य शोधाचे संगणकीय काम ते उत्साहाने करत होते हे मला ठाऊक होते. पण अचानक एक दिवस सज्जनगड मासिकाच्या सातारा कार्यालयात माझ्या मेलवर एक पत्र मी पाहिले. त्यासोबत एक लहानसा लेखही होता. लेखाच्या आधीचे अतिशय अर्जवी भाषेतले पत्र आणि आनंद जोगळेकर सही वजा नाव वाचून मी पुरता विरघळून गेलो. मग लेख वाचला आणि मला तो खूप भावला आणि मी लगेच मेलवरच लेख आवडल्याचे कळवले आणि आगामी अंकात घेत असल्याचे कळवले आणि एका अंकात एक लेख प्रसिद्ध केला. वाचकांनाही तो आवडला आणि मग त्यांचे 10-12 लेख अंकात प्रसिद्ध केले. बहुतेक लेखात भगवद्गीतेतील एखाद्या श्लोकावर वा समर्थांच्या वाङ्मयातील एखाद्या ओळीवर अभ्यासपूर्ण आणि सोपे स्पष्टीकरण असे. कधी दोन्ही गीता व दासबोध ग्रंथातील अनुरूप संदर्भ असे. एवढेच नाही तर तत्वज्ञान विषयक मोठ्या विचारांवर इतक्या अल्प शब्दात असे सुंदर निरूपण असे की बोलायची सोय नाही. मग मी त्यांच्या प्रतिपादनशील लेखणीच्या प्रेमातच पडलो. वाङ्मयशास्त्रात किंवा वक्तृत्व शैलीत पापड पसारा असू नये असे आग्रहाने प्रतिपादन केले जाते. मग त्यांनी ब्रॅकेटमध्ये लिहिले, पण ते माझ्यासह अनेकांना जमत नाही. ते जोगळेकर यांना फार चांगले जमत असल्याने मला फार कौतुकास्पद वाटले. अशा आशय संपन्न सुंदर आटोपशीर लेखन वा वक्तृत्वाला अल्पाक्षर रमणीय असे म्हणतात. ते मला श्री जोगळेकर यांच्या लेखनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य वाटले. त्यांच्या या पुस्तकातील लेखांची शीर्षकेही काही अपवाद वगळता एक शब्दीच आहेत. जी काही मोठी आहेत ती विषयाची व्याप्ती पाहता आवश्यक एवढीच मोठी आहे. त्यांच्या सोप्या लेखनाची एकच झलक इथे प्रस्तुत करतो. वाणीचे तप या लेखात ते समर्थांच्या मनोबोधातील 19व्या श्लोकाचे उदाहरण देऊन म्हणतात, व्यवहारात नेहमी खरे बोलावे, असत्य बोलू नये व परमार्थात भगवंत सत्य आहे, सार आहे हे लक्षात ठेवून बोलावे. किती सुलभ, एखाद्या सुभाषिताप्रमाणे. यातील सर्वच लेखन श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद समर्थांच्या वाङ्मयातील तत्वज्ञान सर्वसामान्य, प्रापंचिक आणि साधक वा पारमार्थिक यांना समपातळीवर समजावे इतके सोपे आणि लवचिक आहे. हा आशीर्वाद नाही तर श्री जोगळेकर यांच्या लेखणीतील तत्वज्ञानाचे सामर्थ्य सर्वांना समजावे असा आशावाद आहे. कारण आशीर्वाद देण्याचा अधिकार मला अजून प्राप्त झाला आहे असे मानायला मी कचरतो. श्री जोगळेकर यांनी आपल्या अभ्यासाचा आनंद आणखी खूप लुटावा आणि वाटावा अशी अपेक्षा वजा विनंती करून
मी इथेच विरमतो. मधु नेने वाई. सुंदर. जे सज्जन गणाशी किंवा समर्थ वाङ्मयाशी संबंधित आहेत त्यांना माहिती आहे की आदरणीय मधु नेने यांच्याकडून येणारा आशीर्वाद किंवा यांचं पत्र म्हणजे काय. म्हणजे उद्या जसं आपल्याला जर मोदीजींनी काही पत्र किंवा निरोप पाठवला तर जो आनंद आहे तो आम्हाला मधु नेनेंनी दिलेल्या पत्राचा आनंद आहे. तर इतकं सुंदर बोललेले आहेत दादा. आपल्याला ग्रंथाविषयी सांगितलं, साहित्याविषयी सांगितलं आणि त्यांनी त्यांचे आता हे जे पुस्तक आहे याचं लवकरच असे वेगवेगळे ग्रंथामध्ये रूपांतर व्हावं अशी मी अपेक्षा करते त्यांच्याकडून. आणि ज्याप्रमाणे समर्थ साहित्य म्हणजे हे संतांचं साहित्य, ते संतांच्या हातूनच प्रिंटिंग होणार. त्यामुळे मी असं एक विनंती करते की आदरणीय लाड सरांना की त्यांनी श्री व सौ संत यांचा सत्कार करावा. कारण इतकं सुंदर प्रिंटिंग आणि वेळेत दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना याचं कौतुक आहे. तर त्यांनी पुढे यावं. जय जय. यानंतर संतांचे आशीर्वाद घ्यायचे. आनंदाचं स्थान आपल्याला वृद्धिंगत केलेलं आहे. ते सुश्राव्य गायन हे अंजली त्यांनी केलं. त्यांचाही सत्कार विजयदादांनी करावा असं मी विनंती करते. जय जय. असेच आमच्या सगळ्या कार्यक्रमाला आपला गायन कळा आम्हाला लाभो अशी प्रार्थना म्हणून हा घरचा कार्यक्रम आहे. त्यानंतर अतिशय लांबून वेळात वेळ काढून आलेले आमचे अरुण दादा वाघमारे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सचिव, हे दोघं उभयताही तळेगावहून आलेले आहेत. अत्यंत व्यस्त असतात आणि आमच्या सगळ्या कार्यक्रमाला ते सहर्ष येतात. म्हणून आम्हाला त्याचं छोटंसं कौतुक म्हणून आम्ही करत आहोत. आनंददादांना यांनी उपमा दिलेली आहे, ज्ञानसागरात पोहणारा राजहंस पक्षी. आलेले आपले बाळासाहेब पाटील महालक्ष्मीकडून आलेले आहेत. त्यामुळे पुण्याच्या कसबा गणपतीचा आशीर्वाद घ्यावा. जय 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 श्रीराम. आधी सत्कार एवढ्यासाठी केले की आम्हाला ऐकायचे आहे ते अमृत बोल ऐकायचे आहेत. पण तत्पूर्वी ज्यांच्यामुळे हा सोहळा झाला, हे इतकं म्हणजे निष्काम कर्म कसं करावं हा आदर्श वस्तुपाठ ज्या आनंददादांनी दिला, त्या आनंददादांचं कौतुक हे विजयदादा नक्कीच करणार. आणि म्हणून मी विनंती करते की आनंददादांनी हा सत्कार स्वीकारावा. संभाजीनगरची पद्धत आहे सत्कार दोघांचा आहे. जय जय. आम्हाला माहिती होतं पण ते अरे बाबा, की आमचे विजयदादा आमच्या पाठीशी कसे उभे असतात आणि कसं आम्हाला प्रोत्साहन देतात. अशा ह्या प्रेरणास्रोत असणाऱ्या सर्वांचा नेहमी विजय व्हावा अशी इच्छा करणारे, असे लाड करणारे आमचे विजयदादा हे संभाजीनगरला राहणारे आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते, कारण तसा जर परिचय केला तर माझंच व्याख्यान होईल. त्यात काही ते जानेवारी 2000 म्हणजे
मूळ त्यांचा व्यवसाय आहे पशुवैद्य म्हणून. जानेवारी 2020 मध्ये त्यांनी पशुवैद्यकीय व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचे, वाङ्मयाचे, प्रचाराचे कार्य अविरतपणे त्यांनी सुरू केले. 1992 पासून त्यांनी स्वतः या अभ्यासामध्ये झोकून दिलं, म्हणजे पत्राद्वारे दासबोध अभ्यासाला सुरुवात केली. 1997 पासून ग्राहक संघटन प्रबोधन हे मार्गदर्शन करत आहेत. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांचे ते मानसपुत्र म्हणता येतील. तसंच समर्थव्रती तीर्थरूप सुनील दादा चिंचोळकर यांच्याबरोबर ते सावलीसारखे राहिलेले आहेत. त्यांच्याकडूनही या आध्यात्मिक क्षेत्रातील कार्य, प्रेरणा, कसं कार्य करावं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नकळतपणे शिकल्या आणि त्यांचे ते कृपांकित आहे. ज्याप्रमाणे आनंददादांनी सुरुवात केलेली आहे तसंच कार्य लाडसरांचं पण झालेलं आहे. विजयदादांची अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. दासबोध चिंतन सार, हा कारण आपल्याला सगळं छोटं वाचायची सवय असते, तर प्रत्येक समासाचा थोडक्यात आढावा या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. आणि या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मानाचा असलेला काही मामासाहेब दांडेकर पुरस्कार दिनांक 17 जुलै 2023 रोजी प्राप्त झालेला आहे. तसंच आपण आता गणपती आहेत म्हणजे अनेक आरत्या आपण म्हणत असतो. जवळजवळ समर्थांनी 80 आरत्या लिहिलेल्या आहेत आणि या सर्व आरत्यांचा मागोवा समर्थकृत आरत्या या त्यांच्या पुस्तकामध्ये आहे. तसेच दासबोधातील वाग्यज्ञ समर्थांनी जी कुटुंबातील लोकांना आणि त्यांच्या शिष्यांना अनेक पत्र लिहिली, त्या पत्रांवरती पत्रे समर्थांची म्हणून एक ग्रंथ प्रसिद्ध आहे. समर्थांची उपदेशपर काव्य याहीवरती लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे व्यावहारिक जगतामध्ये ग्राहक म्हणून आपण कसं वागलं पाहिजे किंवा आपले काय अधिकार आहेत आणि काय कर्तव्य आहेत या दृष्टिकोनातून ग्राहक चळवळीचे वर्तनशास्त्र हाही ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे. श्री समर्थ विद्यापीठ सातारा या कार्यकारिणी अभ्यासक्रम मंडळाचे ते सदस्य आहेत. सुंदर मठ सेवा समिती म्हणजे शिवथरगड इथले कार्यकारी विश्वस्त म्हणून आहेत आणि सज्जनगड व शिवथरगडीचे हे नियमित वारकरी सुद्धा आहेत. 10 मे 2020 ते 30 जानेवारी 2023 या काळातील कोरोनाच्या भयावह पार्श्वभूमीवर संपूर्ण समाजाला मानसिक धैर्य देण्यासाठी सातत्याने संत समागम या पेजवर समर्थ वाङ्मयाचे प्रचार, प्रसार आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांनी सुरू केले. रामदासी ज्ञानोपासना हे यांचे YouTube चॅनल आणि सध्या दर शुक्रवारी यावरतीही प्रत्येक दशकावरती ते चातुर्मासानिमित्त बोलत आहेत. समर्थ कार्यासाठी समर्पित भावनेने जीवनव्रत मानून करीत असलेल्या ह्या कार्याप्रित्यर्थ देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्था पुणे यांचा काशी केशव दासबोध पुरस्कार मार्च 2022 मध्ये त्यांना देण्यात आला. तसंच संत साहित्य पुरस्कार डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा 2023 चा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते झाला आणि हा कार्यक्रम साहित्य परिषद पुणे येथे संपन्न झाला होता. असे हे व्यासंगी असणारे आमचे विजयदादा लाड यांना मी विनंती करते की त्यांनी आज आता सभेला प्रबोधन करावे. रामामी तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ
विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक जय जय रघुवीर समर्थ परमपूजनीय अक्का स्वामी महाराज की जय छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय सब संतन की जय। जोगळेकरांच्या श्री समर्थ रामदास स्वामींचे विचारधन या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आपण सगळे एकत्र जमलो आहोत। त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्या मातोश्रींनी आणि बहिणींनी दिली। पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा मला आता घाम फुटलेला आहे की एवढी पुस्तकं तर आपणही वाचली नाहीत। सावरकर काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, पु ल देशपांडे काय, आणि अशा जागृत प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्वाच्या शेजारी मी बसलो याचं एक दडपण आहे मला, खरंच सांगतो, म्हणजे अतिशयोक्ती नाहीये। मातोश्रींना मी म्हणालो की माझी जी काही लेखन क्रिया झाली त्या बहुतांश ग्रंथांच्या प्रकाशनाला आई, वडील, बहीण, भाऊ, मुलं, भाऊजया असा हा पारिवारिक कार्यक्रम आहे आपला। जसं त्यांचं कुटुंब आहे, ते नाटकाचं नाव होतं कुटुंब रंगलय काव्यात, तसं हे कुटुंब रंगलय समर्थांच्या काव्यात। सगळं कुटुंब आहे। तसंच ग्राहक पंचायतीच्या कार्यासाठी एक कुटुंब इथं या ठिकाणी आलेलं आहे, तेही रमलेलं आहे कुटुंब। माझे मित्र अरुणराव वाघमारे, त्यांच्या सुविद्य पत्नी मंदाबाईनी, मुलगा समर्थ, आकांक्षा मुलगी, ती आता पायलटचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आहे, हर्षू, हे सगळं कुटुंब। मी तुम्हाला सांगतो की काही पूर्वसंचित असल्याशिवाय, काही कृपा असल्याशिवाय असं कधी घडत नाही की सगळं कुटुंब एका कार्यासाठी प्रेरित होऊन काम करते, आणि तेही निस्पृहपणे। आपण वेबसाईट केली, दासबोध सखोल अभ्यास, मला वाटतं 70-75 हजार रुपये त्यांची फीस दिली दासबोध सखोल अभ्यासची। 1 लाख रुपये सांगितले होते त्यांना। म्हणलं अहो हे, आणि ते रघुवीर सिनेमाचे त्यांनी मार्केटिंग केलेलं वगैरे, मग त्यांना म्हणालो की हे काम आपलं आहे। 1 लाख रुपये सांगितले होते, ते 75 हजारापर्यंत कमी झाले। 75 हजार रुपये देऊन दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन याची वेबसाईट तयार केली। मी कधी कधी विचार करतो की हे जे काम पर्वता एवढं उभा केलंय या जोगळेकर कुटुंबाने, माझ्या माहितीप्रमाणे 4-5 लाख रुपये तर सहज घेतले असते एखादे, सहज। पण पाठीचा पाठ दुखतीये, मान दुखतीये, तरी पण दोघं नवरा बायको, 2 मुली, मला कौतुक वाटतं। ह्या डॉक्टर आहे अनघा, मुलगी इंजिनियर आहे, जावई इंजिनियर आहे, आणि काय काय संकल्पना येत आहेत त्या आता मला थोड्या दिवसापूर्वी ते बोलले, आपण AI ला जर यात ऍड केलं तर म्हणाले अजून आपल्याला वेगळा एक आयाम मिळेल। उदाहरण सांगतो तुम्हाला, माझ्या मुलाचं लग्न जमत नाही असा जर मला प्रश्न असेल तर समर्थांनी काय सांगितलं, कुठल्या ओव्या आहेत, एवढं लिहिलं की ती AI सगळं आणून देईल पुढे। काय कमाल आहे। त्याच्यावर हळूहळू त्यांचं काम चालू आहे। म्हणजे ते आता म्हणाले की पुढे काय माहिती नाहीये, पण आहे, पुढे भरपूर आहे। त्यांनी नाव घेतलं योगेश बुवांचं, ते ठीक आहे, ते अधिकारी आहेत, माझा फारसा त्यात काही रोल नाहीये, खरं सांगतो मी। कुणी मला म्हणाले की मी सदर लिहितोय, अरे वा,
घ्या की छापलं पाहिजे ते त्यांचा सुरुवातीचा आग्रह होता की ई बुक करू. म्हणलं ई बुक करा पण प्रकाशन करा, एक कार्यक्रम घ्या. ई बुक अशी असंख्य प्रकाशित होतात, ती जगाच्या कानाकोपऱ्यात जातात, ते व्हायला पाहिजे. आज किती ऊर भरून आला ना ताईचा, की बाबा आपल्या भावाच्या ग्रंथाचं प्रकाशन आहे. आईला काय वाटत असेल, 85 वर्षाची आई आहे, किती हुरूप आहे, किती उत्साह आहे की आपल्या मुलाचं पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आठवड्यातले 5 दिवस वेगवेगळे विषय चाललेले असतात. मी प्रत्येकाला सांगतो, हे सगळं सेव्ह करून ठेवा, याचा ग्रंथ प्रकाशित करायचा. आणि होत आहे असं एक मोठं काम या निमित्ताने होत आहे. आणि त्यांना जशी त्यांचे मित्रवर्य संतांची कृपा आहे, अशी कृपा आपल्या सगळ्यांवर असली पाहिजे. संतांच्या कृपेशिवाय काही होत नाही. सद्गुरु कृपा तेची किली, समर्थांनी दासबोधात सांगितलं. द्वैताची कपाटं उघडायची असतील तर किल्ली कोणती आहे? सद्गुरूंची कृपा. सद्गुरु कृपा तेची किली, किली म्हणजे किल्ली. अशी त्यांच्यावर त्यांचे मित्र आहेत. आम्हाला तर संत सापडत नाहीत, आम्ही त्यांना दुरूनी नमस्कारू म्हणतो, पण त्यांचा तर मित्रच आहे. मग आता काय, असे ग्रंथावर ग्रंथ निघाली पाहिजे. आम्हाला बोलवा, म्हणजे प्रत्येक वेळी माझ्याच हातून ग्रंथाचं प्रकाशन झालं पाहिजे याचा अट्टहास नाही. इथं बसायला बोलावलं तरी चालेल. 1 रुपयाचा मोबदला न घेता एखाद्या विशिष्ट ध्येयाने काम करत राहणं हे अत्यंत दुरापास्त असं आहे. हा श्रावणाचा महिना आहे. समर्थांच्या आणि त्यांचे श्रेष्ठ बंधू गंगाधर पंत यांच्या वाङ्मयामध्ये नृसिंहाबद्दल, माझं कुलदैवत नृसिंह आहे. आज या ठिकाणी माधवराव किल्लेदार नाही आहेत, पण ते नृसिंहाचा फार श्लोक सुरेख म्हणतात. वाह. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युमुत्युम नमाम्यहम. समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या बंधूंचा जो ग्रंथ आहे, मी एकदा नृसिंहाच्या मंदिरात गेलो संभाजीनगरला, आणि तिथले गुरुजी मला असं म्हणाले की समर्थांच्या बंधूंनी म्हणले, त्यांनी काय सांगितलं, तोडगे सुचवलेत म्हणले. काही प्रश्न येतात आपल्या जीवनामध्ये, तर त्यावर तोडगे सुचवलेत आणि ते मिळतील का मला. मग मी जरा विचार केला की म्हणलं हे जरा शोधून काढलं पाहिजे. आपल्यालाही माहिती नाहीये की गंगाधर पंतांनी कुठल्या अडचणीवर काय तोडगा सुचवलाय. समर्थांच्या वाङ्मयामध्ये असला कुठलाही तोडगा सापडणार नाही. त्यांनी जर म्हणलं असतं, तुम्ही म्हणाला असतो तुम्हाला कुणीतरी गडबड सांगितली आहे, चुकीचं सांगितलंय, असे तोडगे समर्थ कधीही सुचवत नाही. गंगाधर पंतांनी सुचवले. तर त्या ग्रंथाचा मी शोध घेतला. 600 पानांचं ते डाउनलोड केलं, 2 स्पायरल बाइंडिंग केल्या, आणि त्यामध्ये मला प्रल्हाद उपाख्यान असं 108 ओव्यांचं नृसिंहावरचं प्रल्हादाचं चरित्र आहे सगळं त्यामध्ये, आणि नृसिंहाची कृपा. आता श्रावण महिना आहे, आमच्या घरी दर शनिवारी ह्या नृसिंहाचं कुलाचार वगैरे असतो. तर मी असा विचार केला की आपण या विषयावर काही चिंतन मांडूया की शक्यतो आपल्या अभ्यासामध्ये कुठे नाही आहे. मला जसा मी शाळेत शिकायला लागलो, विज्ञान शिकायला लागलो, तेव्हा असं एक शिकवलं गेलं की आपली मानवाची उत्क्रांती ही माकडांपासून झाली. आणि आम्ही ते घोकंपट्टी केली आणि ते खरं मानलं. पण आपण जेव्हा दशावताराचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की माकडांपासून आपली काही उत्पत्ती झालेली नाही. हे पक्क 100%. मग आता माकडांची माणसं का होत नाहीत, किंवा माकडांचे पूर्वज कोण आहेत? पण एक मात्र नक्की आहे,
समर्थांनी दासबोधामध्ये सगळ्या संतांनी हे सांगितलेलं आहे आपल्याला की कशी रचना झाली किंवा कसं इव्होल्युशन होत गेलं, मानवी जीवनाचं इव्होल्युशन कसं होत गेलं. समर्थ म्हणतात सर्व जीवाचे मूळ ते आप. आणि आपण जर पाहिलं, आधुनिक विज्ञान जर पाहिलं, तर आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा अमिबा हा एक पेशीय जीव पाण्यात जन्म झाला त्याचा, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पाणी हे मूळ जीवन आहे. म्हणून पहिला अवतार मत्स्यावतार आहे. दशावतारामध्ये पहिला अवतार हा मत्स्यावतार आहे. नंतर कुर्मावतार आहे, पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहणार. तिसरा आहे वराहावतार, चिखल तयार झाला. अशा मग पुन्हा वामन अवतार, त्याच्या अगोदर अर्धा माणूस अर्धा सिंह प्राणी, असा नृसिंह अवतार. नंतर पुरुष तो लहान आहे म्हणून वामन अवतार. कृष्ण, परशुराम, राम, कृष्ण वगैरे हे नंतर असं झालं. याला लॉजिक आहे ह्याच्या पाठीमागे. त्यामुळे जे त्यांनी सांगितलं, आमच्या आप्पांनी फार सुरेख पोवाडा रचलेला आहे की मेकॉलेने आमची बुद्धी भ्रष्ट केली. त्या पोवाड्याचं ध्रुवपद आहे, मेकॉलेनी आमची बुद्धी भ्रष्ट केली. फार सुरेख पोवाडा आहे. आप्पा म्हणजे स्वामी वरदानंद भारती. असा हा मानवी जीवनाचा उत्क्रांतवाद आहे आणि तो आपण आता रेटून मांडला पाहिजे. याच्या पाठीमागे लॉजिक आहे. तुम्ही म्हणता ना एक पेशी अमिबा पाण्यात जन्माला, आम्ही पण तेच म्हणतो. समर्थांनी आपनिरूपण 16वा दशक जर आपण पाहिला सप्ततीन वयाचा, तर त्यामध्ये प्रत्येक पंचमहाभूताचं जे विवरण केलेलं आहे. आणि मला म्हणजे आता तिसऱ्या दशकाचं विवरण करत असताना, ते समास वाचत असताना अनेक वेळा वाचलेले ते समास, पण असं वाटतं की समर्थ गायनकोलॉजिस्ट आहेत का? अस्थिपंजर उभविला, शिरा नाडी गुंडाळीला, मेद मांस भरविला, कार्डिओलॉजिस्ट आहेत का? अनाटॉमिस्ट आहेत का? डॉक्टर बसलेले तिथं समोर, त्यांचे चिरंजीवी डॉक्टर झालेत आता. तर मला असं खूप आश्चर्य वाटतं. आपनिरूपण समाज पाहत असताना सगळा विचार जर पाहिला तर असं वाटतं की हे गायनेकोलॉजी सगळं आलेलं आहे. रजस्वलेचा जो विटाळ त्याचाच आळोन झाला गाळ, ते बरोबर आहे ना. फर्टिलायझेशनची डेट आली 13, 14, 15 हे 3 दिवस नाही झालं फर्टिलायझेशन बाहेर. एवढा सूक्ष्म विचार 350 वर्षापूर्वी समर्थांनी केला. या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटतं. मी गाथांचं पारायण केलं, म्हणजे इतर संतांना कमी लेखणं हा भाव माझ्यात नाहीये, पण वयाच्या 32-33व्या वर्षापासून जो दासबोध हातात आला ते एक भुरळच पाडत गेला. आणि जसा जसा विवर्ता विशेष कळू लागे, अशा प्रकारे या ओव्यांचा अर्थ हा उमगत जातो. एखाद्या पक्षाने उंच भरारी घ्यावी, खूप वेळा पंख फडफड फडफड करावे आणि त्यानंतर पंख स्टेडी ठेवावेत आणि पाहिजे तशी गिरकी घ्यावी. असा दासबोधाचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येईल की असं आपलं होत आहे. शेवटच्या समासामध्ये जी ओवी विवर्ता विशेष कळू लागे, कसं विवरण असलं पाहिजे, त्या पक्षासारखं विवरण असलं पाहिजे. समर्थांनी 78-79 आरत्या रचल्यात. त्यामध्ये 4 आरत्या नृसिंहावर आहेत. आणि नृसिंहाचं मध्यंतरी एक पोस्ट आली होती बघा, ते काव्य आहे समर्थांचं, आणि ते बोलत असताना ज्यांची जिव्हा अडखळते त्यांनी हे काव्य म्हणावं असं म्हणून ते आलं होतं. मला आनंद भागवत आहेत, त्यांनी विचारलं की खरंच ही समर्थांची रचना आहे का? म्हणलं हो आहे. समर्थांच्या समग्र वाङ्मयामध्ये ही रचना आहे. समर्थ नृसिंहाच्या या आरतीमध्ये, हे छोट पुस्तक आहे 4 आरत्यांचं, सुनील दादा चिंचोळकरांनी आज्ञा केली त्याप्रमाणे हे लेखन क्रिया झाली. आणि याच्यावरचं विवरणात्मक
पुस्तक आता मला वाटतं की पुढच्या वर्षी का होईना, पण बऱ्याच जणांनी मला विचारलं की हे याचं विवरण पण पाहिजे, याचा सार घेतलाय तुम्ही म्हणले सुरुवातीला, याचं विवरण पाहिजे, शब्दांचा अर्थ पाहिजे. त्यामुळे तेही आपल्याला आपण ते करूया. दासच्या या व्यासपीठाच्या वतीनंच ते आपण करू. समर्थांनी या ज्या 4 आरत्या लिहिलेल्या आहेत, या आरत्यांमध्ये समर्थांचं उग्र रूप आहे. एका आरतीमध्ये उग्र रूप आहे, एका आरतीमध्ये तो किती शीतल आहे याचं वर्णन आहे. एका आरतीमध्ये समर्थ म्हणतात, उग्र बहुत नृसिंह उपासना लोभे सांभाळिले देव भक्त जना. आपण आता ज्योतीची पूजा केली, यामध्ये 4 फोटो आहेत. पहिला नृसिंहाचा आहे, दुसरा कालिया मर्दनाचा आहे, खाली त्या ज्योती आहेत, नंतर बृहस्पती आणि चंद्र असं काहीतरी 2 हे आहे. पहिला नृसिंह काय आहे? हे ज्योतीची पूजन करणं म्हणजे आपल्या घरातल्या लहान बाळांचं रक्षण करण्याची हे प्रार्थना आहे त्या देवीला. लहान बाळाचं रक्षण, प्रल्हादाचं रक्षण नृसिंहाने केलं. उग्र रूप असताना सुद्धा कुणी जवळ यायला तयार नाही. देवादी देव सुद्धा जवळ यायला तयार नाही. लक्ष्मी माता जवळ यायला तयार नाही. पण प्रल्हादासाठी म्हणून तो अवतार घेतला आणि लोभे सांभाळिले देव भक्तजना असं समर्थ म्हणतात. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार जानुवरी चिरियेला निशाचर. ते लक्ष्मी निवास जयंत त्याची जानू ते नव्हे, जानूने सेतुप्रत जंगे जंगे दशमुखांतका. तर ती त्या ह्याच्यातला हा जानू आहे. जानुवरी चिरियेला निशाचर. हरिभजन करणाऱ्या भक्ताचा द्वेष, करणाऱ्यांचा नाश हा होतो. हे प्रल्हादाच्या आख्यानामध्ये जेव्हा वर दिला ब्रह्मानी हिरण्यकश्यपूला, तेव्हा त्याला सांगितलंय, तुला मी वर देईन. तो म्हणला, मला कुणापासूनच मृत्यू नाही आला पाहिजे. तेव्हा असं होत नाही. या दृष्टम तन नष्टम, ज्याला जन्म आहे त्याचा मृत्यू आहे. कोळे नृसिंहपूरला मी गेलो होतो, ज्वाला नृसिंह. आणि मी तुम्हाला सांगतो की मी अनेक ठिकाणी गेलो. अनेक नृसिंहाची ठिकाणं ही पाण्याच्या जवळ आहेत, किंवा नृसिंहाच्या मंदिराला जात असताना पाण्यातून जायला लागतं. आमचा जो बिदरचा नृसिंह आहे त्याला तर छाती एवढं कायम पाणी असतं, उन्हाळ्यात सुद्धा. म्हणजे तो डोंगरातच आहे, सगळं पाझरणारं पाणी ते खाली येतं आणि जवळपास 1,500 फूट पाण्यातून जायला लागतं. व्हेंटिलेशन नाहीये, उग्र दर्प येतो. आपण जात असताना हाराचा तो जो निर्माल्य असतं त्याचा तो दोरा पायात येतो. नवीन नवीन लोक उड्या मारतात, त्यांना विचित्र वाटतं ते पाण्यातून जाणं वगैरे, भीती वाटते एक प्रकारची. पण कदाचित त्याचं उग्र रूप आहे म्हणून पाण्याचा सहवास किंवा पाणी त्याच्याजवळ आहे. अनेक ठिकाणी मी पाहिलंय की हे आठवणीनं आपण सुद्धा पाहिलं पाहिजे. या ज्वाला नृसिंहपूरला समर्थ या ठिकाणी येऊन गेले असा बोर्ड लिहिलेला आहे. त्यामुळे मला तर फार आनंद झाला. इथं दर्शनाला गेलो, तिथं बोर्ड लिहून ठेवलाय की रामदास स्वामी या वर्षामध्ये इथे येऊन गेले म्हणून. त्या ठिकाणी आपण जातो आहोत, याचा एक वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळतो. समर्थांचे जे श्रेष्ठ बंधू आहेत ज्यांचं नाव गंगाधर पंत, या गंगाधर पंतांनी 3 काव्य लिहिलेली आहेत. 3 काव्य म्हणण्यापेक्षा 3 ग्रंथ आहेत. पहिला आहे भक्ती रहस्य, दुसरा आहे सुगमोपाय. या सुगमोपाय या ग्रंथामध्ये आता ही सगळी मिळून 600 पानं आहेत, सगळी मिळून. यामध्ये हे तोडगे दिलेले आहेत. ती मला गुरुजींनी मला विचारलं की असं काही सांगितलंय का श्रेष्ठांनी वगैरे. यामध्ये काही ते थोड्याफार काही ठिकाणी आहेत ते. आणि तिसरा आहे स्फुट कविता. जसं समर्थांच्या स्फुट कविता आहेत तसेच गंगाधर पंतांच्या स्फुट कविता आहेत. जसं आधुनिक महिपती दासगणू महाराज, ज्यांना आधुनिक महिपती असं म्हणतात, अनेक संतांची चरित्र दासगणू महाराजांनी लिहिलेली आहेत, अनेक संतांची. तसं संत विजय या ग्रंथामध्ये दासगणू महाराजांनी या रामी रामदास म्हणजे श्रेष्ठांच्या काव्याचा संदर्भ त्या ठिकाणी दिलेला आहे. आता हे श्रेष्ठांचं मी पाहिलं, यामध्ये 108 ओव्या आहेत की ज्यामध्ये
नृसिंहाचं चरित्र, प्रल्हादाचं चरित्र आहे. 108 ओव्यांमध्ये पहिल्या 3 ओव्या अवताराचा महिमा आहे. नृसिंह अवतार कसा झाला, काय नाही, नरकेसरी, सामराजा, ही सगळी बिरुदावली या पहिल्या 3 ओव्यांमध्ये आपल्याला सापडतीये. 4थ्या ओवीमध्ये श्रेष्ठ म्हणतात, जीवे मारावयासी हातवटी, तुझ्या हातातच पडले म्हणले ते, मारून टाकणे. आता नृसिंह म्हणल्यानंतर काय नरकेसरी येतो, मारण्याशिवाय काय. जीवे मारावयाची हातवटी, तुझ साजेजी जगजेठी, परतोनी मागुते जीवन नुठी. पण तुझ्या हातून मरण आल्यानंतर पुन्हा जन्माला यायची गरज नाही. मारीचाला जेव्हा रावण म्हणाला की असा मी प्लॅन केलाय बघ, आणि तुला हे काम करायचंय, मारीचाने रामाचं नाव ऐकल्याबरोबर त्याला हुडहुडीत भरली. राम लहान होता तेव्हा त्यांनी जे मला एक बाण मारला तर मी कोसो लांब जाऊन पडलो. आता तर तू तरुण आहे, आता काही जीवन आपलं काही जगत नाही आपण. रावण म्हणाला, तू जर आला नाहीस तर मी तुला मारीन. मग मरण तर कसंही आहे. मारीचाने विचार केला की त्याच्या हातून मेलं तर वर जाऊ, याच्या हातून मेलं तर काही खरं नाही, यापेक्षा कसं का होईना, चला आपण. म्हणून मारीच तयार झालाय, अदरवाईज मारीच याला तयार होणार नव्हता. की रामायणामध्ये आपल्याला हे सापडतं. या पुढच्या काही ओव्यांमध्ये हिरण्यकश्यपूनी उग्र तप केलं आणि ब्रह्माला असं सांगितलं की मला असा वर द्या की माझ्या कंडिशन्स आहेत काही. हे 2 भाऊ, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष, हिरण्याक्षाचा समाचार वरावतारामध्ये घेतलेला आहे. हिरण्यकश्यपूला जेव्हा सांगितलं की अरे असं होत नाही, तुला मृत्यू अटळ आहे, मृत्यू कुणालाही चुकला नाही. समर्थांनी 4 समास मृत्यूवर लिहिले. मी कायम सांगतो बरं का की समर्थांनी सगळ्यात जास्त 5 समास लिहिले श्रवणावर. श्रवणाचं महत्व फार आहे. त्यानंतर खालोखाल जर लिहिले कुठले तर मृत्यूवर लिहिले. म्हणजे नाचिकेताने विचारलं की या जगाच्या पाठीवर सगळ्यात भयावह काय आहे, दुःखदायक काय आहे, तो मृत्यू आहे. पण मी तुम्हाला म्हणजे मी याचा कधी कधी असा विचार करतो की खरे का हे आपण म्हणतो, पण हे होईल का. म्हणजे हे जर 4 समास आपण एकांतात बसून वाचले, याचं चिंतन मनन जर केलं, आणि समजा दारात यम उभा राहिला, तर मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो की आपण त्याला म्हणू, आलास का, अरे चल मी तर तयारच आहे. म्हणजे समर्थ आमच्याकडून या जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं भय जे आहे त्या मृत्यूसाठी आम्हाला सहज तयार करतात. बाकीचे तर छाटछूट आहे. मानवी जीवनामध्ये किती प्रसंग येतात. मी इथं बसून मोठ्या ह्याच्याने बोलतो, परंतु माझ्याही आयुष्यात प्रसंग येतात ना, आपण हलून जातो, डळमळतो आपण. पण शेवटी आपल्याला हा आधार आहे. समर्थांचं वाङ्मय, समर्थांचं काव्य आपल्याला मोठा आधार देऊन जातं. आता त्यांनी जे वर मागितले ते कसे मागितले. दैत्यपती म्हणे सत्य लोकपती, मज मृत्यू नसो दिवसा निसी प्रती. दिवसा निसी म्हणजे रात्री नको. 2 स्वर्गी पाताळी अथवा क्षिती. स्वर्गात नको, पाताळात नको, क्षितिजामध्ये नको. नसो सचेतने अचेतने. मला सचेतनापासून मृत्यू नको, अचेतनापासून नको. जळे अनळे न हो विषय. पाण्यात मी बुडून मरणार नाही, अग्नीत मी पडलो तर मरणार नाही, विष मला कुणी दिलं तरी मरणार नाही. शस्त्रे शापे येणे मिसे. मला शस्त्राने मृत्यू नाही आला पाहिजे, शाप कुणी दिला तर मला मृत्यू नाही आला पाहिजे. मानव दानव सुरवेशे. मानवाकडून नाही. रावणाचं हे चुकलं. रावणाने मानव आणि वानर या दोघांना सोडलं, बाकी सगळ्याकडून येऊ दे, मग काही फरक पडणार नाही. मानव दानव सुरवेशे सजीव अजीवे नसावा. 17 कंडिशन्स आहेत. भगवंत मोठा लीलावतारी आहे, त्याला माहिती आहे याची पोच कुठपर्यंत आहे, काय काय मागणार. घे घे अशी काहीतरी एखादी चावी असते की बरोबर त्याला तिथे ते
अडकवतं आणि त्याचं काय करायचं ते होणारच आहे. त्यानंतर मग पुढे हा जेव्हा वर देतात तेव्हा ब्रह्माने सांगितलंय, हे मला फार वाक्य आवडतं, की तू जर हरिभक्ताचा कधी द्वेष करशील तर तुझा मात्र काही खरं नाही. मृत्यूबद्दल काय बोलणार पण तुझं काही खरं नाही, हे मात्र तू लक्षात ठेव. कयादूच्या पोटी महाभक्त प्रल्हाद समर्थांनी सांगितलं. समर्थांनी नेहमी सांगतो की समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाची रचना अशी आहे, ती काही असे शब्द घालतात मध्ये. भक्त प्रल्हाद का नाही म्हणलं, श्रेष्ठ धारिष्ठ का म्हणलं, अल्पधारिष्ठ का म्हणलं. धारिष्ट्याला 3 नावं दिली आहेत. तसं भक्त प्रल्हाद, महाभक्त प्रल्हाद, काय विशेषणाच्या पाठीमागचं आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे, हे समजून घेता आलं पाहिजे. आणि मग त्याला प्रल्हादाचा जन्म होतो. आणि आख्यानामध्ये असं आहे की प्रल्हाद हा गर्भावस्थेत असताना महर्षी नारदांचा त्याला बोध झालेला आहे की असं असं तुझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी घडणार आहेत आणि यू शुड बी वेल प्रिपेअर्ड फॉर दॅट, असं हे नारद महर्षींनी त्याला सांगितलेलं आहे. प्रल्हादाची भक्ती ही लहानपणीच दिसते. त्यामध्ये एक ओवी आहे, बोलो सिकताच प्रल्हाद म्हणे हरी नारायण गोविंद. पप्पा मम्मी बाबा काका काही बोलला नाही, तो हरी गोविंद नारायण म्हणायला चालू केलं त्यांनी. बोलो सिकताच प्रल्हाद म्हणे हरी नारायण गोविंद, दैत्य म्हणती हा प्रमाद जीवनाश होईल. सगळे त्याच्या भोवती तर राक्षसच आहेत. ते म्हणाले काहीतरी काय विचित्र बोलायला लागलं, याचं काही खरं नाही म्हणले, आता याचा नाशच आहे. आणि मग पुढे त्याला तो मोठा झाल्यानंतर त्याची ती भक्ती वाढत चालली. हिरण्यकश्यप त्याला समजावून सांगतो का रे एवढं मोठं राज्य पडलेलं आहे, हे राज्य आपण मिळवलंय, मी असा वर घेतलेला आहे. मला जेव्हा ब्रह्मानी वर दिला तेव्हा सगळे देव चळचळ कापत होते, म्हणले आता काही आपलं खरं नाही ह्याच्यापासून. जेव्हा माता जानकी रावण संन्यासाच्या वेशात आला आणि तो जेव्हा म्हणाला की मला भिक्षा घाल, बघा काय दुर्दैव आहे, त्याला त्याचा तो ते शिवधनुष्य वगैरे ते तो स्वयंवराचा प्रसंग आठवला आणि त्याच्या लक्षात आलं की काय आपली तिथेही फसगत झाली आणि इथं तर भीकच मागावी लागते. एवढा मी माझ्या पायाखाली देव आहे, पण मला आज हिच्या समोर भीक मागावी लागते. आणि जेव्हा तो तिला म्हणतो की भिक्षा घाल आणि मला आता मी काय संन्यासी, मला जास्त मध्ये, तो तिलाच म्हणतो की तू काय राक्षसी नाहीस का, मला म्हणतीयस की मध्ये या झोपडीमध्ये आणि माझे पती आणि माझा दीर येईल आणि ते तुम्हाला भिक्षा घालतील, मला तू खाणार वगैरेच की काय. म्हणजे कशी तो चाल खेळतो. आणि त्याला सुद्धा म्हणजे त्याच्या बंदिवासात असलेल्या देवांना आता प्रश्न पडला की समजा ही सीता जर बाहेर गेली आणि त्यांनी जर उचलून नेलं तर आपलं कसं होईल. सीतेने आज जाऊन जो अग्नी प्रज्वलित केलेला होता त्या अग्नीमध्ये आपली मूळ स्वरूप त्या अग्नीमध्ये ठेवले आणि मायारूपी सीता बाहेर येते. हे आज झालेलं खलबत आहे. देवादी देवांचं आणि सीतेचं झालेलं जानकीचं झालेलं हे खलबत आहे की बाई तू नको जाऊ, हे असाच होणार आहे, तू राम कशाला जाईल तिकडे, काय होईल, आमची सगळी पंचायत होईल, काही करू नाही म्हणले, आपण असं करूया. तेव्हा जे अशा वर जेव्हा असा मिळतो राक्षसाला तेव्हा सामान्य लोक तर पीडित होतातच, साधू संत महर्षी पीडित होतात, पण देवादी देवांना सुद्धा पाचावर धारण बसली आणि त्यांना सुद्धा प्रश्न पडला की आता कसं होईल हे सगळं. हरिनाम स्मरणे कर्म न्यूनाते संपूर्ण होय हे शास्त्र वर्म, हरिभक्त योगे सर्व धर्म सिद्धीते पावती हरिकृपा. तो शेवटचा शब्द सांगतो प्रल्हाद, तो म्हणतो मी तुमचं काहीही ऐकणार नाही. मग पिता त्याला आज्ञा करतो सगळ्या लोकांना की याचा कडेलोट करा. काय काय ते आपल्या सगळ्यांना आख्यानामध्ये माहिती आहे की दूत मारायला आले पण ते चक्कर येऊन पडले, त्यानंतर शस्त्रांचे वार चालले नाहीत, उन्मत्त हत्ती सोडले. समर्थांनी आरतीमध्ये लिहिलं आहे का की हत्ती आलेले पळून गेले म्हणले. हत्ती प्रल्हादाला पाहतो आणि पळून जातोय. त्यानंतर मोठे भयानक साप सोडले, विष देण्यात आलं, पर्वतांचा मारा केला, अग्नीमध्ये पाण्यामध्ये काय 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 केलं, परंतु काही झालं नाही. आणि जेव्हा हिरण्यकश्यपू वैतागतो आणि तो म्हणतो की तुला कशानेही काही होत नाही,
तू जो नारायण नारायण म्हणतोस तो कुठे आहे? आणि त्याने तो हात केला. आणि मग हे जे 17 कोडी घातलेली आहे किंवा 17 कंडिशन्स घातलेल्या आहेत, त्या 17 कंडिशन्स पाळून भगवंतानी जानूवरी चिरियेला मांडीवर घेऊन त्याला संपवलेलं आहे, त्याचा वध केलेला आहे. आता अशा ह्याच्यापर्यंत कुणी जायला तयार नाही नृसिंहापर्यंत. तेव्हा स्वतः प्रल्हाद पुढे जातात, स्तवन करतात आणि नृसिंह शांत होतात. म्हणून जिवतीच्या फोटोमध्ये पहिल्यांदा जो नृसिंहाचा फोटो येतो तो त्यासाठी आहे की नृसिंह जरी असलं काय ते समर्थांच्या ह्याच्यामध्ये वाङ्मयामध्ये की वाघाची पिलं त्याला घाबरत नाही. त्यामुळे भगवंताचं लेकरू आहे आणि त्या लेकराचं तारण करणं, संरक्षण करणं हे त्या भगवंताचं काम आहे. दासबोधामध्ये नृसिंह मंत्र असे अनेक ठिकाणी म्हणजे 5वा दशक मंत्रांचा त्यामध्ये हे संदर्भ आलेले आहेत. भैरव भगवती मल्हारी, मुंजा नृसिंह बनशंकरी, नागनानी नानापरी पंचायतन पूजा, मच्छकुर्म वराव मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगती. तुम्हाला मी सांगतो की स्वामी गोविंददेव गिरीजींनी 3 ठिकाणी जी रामकथा केली आणि त्या रामकथेचं संपादन आपल्या सुनील दादा चिंचोळकरांनी केलं. त्यामध्ये हा श्लोक घेतलेला आहे की अनेक कथा आहेत, कथा नारायणाची, कथा कुणाची, परंतु या सगळ्या कथांमध्ये राघवाची कथा ही श्रेष्ठ आहे असं स्वामी गोविंददेव गिरीजींनी त्यांच्या रामकथामृत या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायण नामे पावन झाला अजामेळ. म्हणजे संत कसे पावन झाले, कसे उद्धरून गेले याचा दाखला देताना समर्थांनी प्रल्हादाचं नाव घेतलेलं आहे, नृसिंहाचं नाव घेतलेलं आहे. पंचमान वगैरे जी काही समर्थांची अनेक आयाम आहेत. आणि आपल्याला ते जसं सुरुवातीला शिवदास थिटेंनी सांगितले की आपल्याला काय माहिती की दासबोध, मनाचे श्लोक, फार तर आत्माराम, आरत्या इथपर्यंत. अहो एका घरामध्ये मी गेलो, नवरात्र चालू होतं आणि मी जेव्हा त्यांना म्हणालो की प्रतिपदेपासून अंबा बैसली सिंहासनी हो, ही समर्थांची आरती, त्यांनी मला असे वेड्यात काढलं. ते म्हणले काय संबंध म्हणले समर्थांचा ह्याच्यामध्ये. मला मोठं आश्चर्य वाटलं की आपण जी आरती म्हणतो आहोत ती आरती कुणी रचली हेच आम्हाला माहिती नाही. आता या आरतीच्या पुस्तकामध्ये दुर्गे दुर्गड भारी एक आरती मी घेतलेली. सुनील दादा चिंचोळकर म्हणाले की नरहरी हा मठपती आहे तिथला तुळजापूरचा, म्हणून त्यांनी ती आरती रचलेली आहे. पण नंतरच्या या काळामध्ये म्हणजे सुनील दादा चिंचोळकर जसे चिकित्सक आहेत तसं आपण चिकित्सक असलं पाहिजे. पोतेर फेकून मारलं संन्याशाला, हा प्रसंग समर्थांनी सुनील दादा चिंचोळकरांनी चिंता करीतो विश्वाची मध्ये घेतला नाही. किती जरी असलं तरी खाली जे सारवायचं पोतेर आहे ते एखादी बाई, चांगल्या घरातली बाई संन्याशाला फेकून मारील नाही. हा संदर्भ सुनील दादा चिंचोळकरांनी घेतला नाही. आता सुनील दादांचा शिष्य असल्यामुळे जेव्हा मला असं समजलं, लक्षात आलं, खात्री पटली की ही आरती नरहरी मालोंनी लिहिलेली आहे. आता पुढच्या आवृत्तीमध्ये दुर्गे दुर्गड भारी ही आरती आपण त्यातून काढणार आहे ते आहे, आपण ते मान्य केलं पाहिजे. समर्थांचे मानपंचक आहे. तर यामध्ये पहिल्या मानामध्ये समर्थ म्हणतात मच्छकुर्म वरावतो, लक्ष्मी नृसिंह वामनू, भार्गव भार फेडितो, या ध्याने पुण्य संग्रहो. नृसिंहाचं ध्यान केल्यानंतर श्रेष्ठांनी सुद्धा, गंगाधर पंतांनी सुद्धा शेवटी असं लिहिलंय की ही 108 कडव्यांचं जर प्रल्हाद उपाख्यान जर ऐकलं तर आपल्याला सद्गती मिळेल वगैरे असं ते त्या शेवटी त्याचं लिहिलेलं आहे. रामायण आणि रामायणातल्या युद्धकांडामध्ये समर्थ रामदास स्वामींनी याचं वर्णन केलेलं आहे की जो श्लोक स्वामी गोविंददेव गिरीजींनी घेतलेला आहे, कथा नृसिंह वामना भार्गवाची, कथा कौरव पांडवा माधवाची, कथा देव इंद्रादी ब्रह्मादिकांची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची. हे सांगत असताना, युद्धकांड लिहित असताना समर्थांनी नृसिंहाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. सप्तसमासी नावाचं एक प्रकरण आहे समर्थांचं.
त्यामध्ये समर्थ म्हणतात, नृसिंह अवतार कैसा झाला, शुष्क काष्टी प्रगटला, काश्याचा कोठून आला कोण जाणे. बौद्धावताराची आरती करताना, दशावतारामध्ये बौद्धाची आरती करताना समर्थांनी असा विनोद केलाय, मुख गिळून गप्प बसला, म्हणले अर्धे डोळे मिटले, बोलत नाही, काही करत नाही, एवढी लोकांवर अत्याचार व्हायला लागले, कसं काय तर तुझं चाललंय हे टवाळा आवडे विनोद. हे एखाद्या वेळी असं कुठेतरी बोलून गेले म्हणजे समर्थ विनोदापासून फार दूर गेले अशातला काही भाग नाहीये. अनेक ठिकाणी समर्थांच्या वाङ्मयामध्ये विनोद आपल्याला दिसतो, अनेक ठिकाणी आहे. स्फुट ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात, देवे सर्व जेणे घातले बांधोडी, नृसिंह मारिता त्यासी होय. त्या रावणाने सगळ्या देवांना बंदिवासात घातलं, परंतु दशावतारामधला जो नृसिंह आहे आणि त्याच्या पुढचा जो राम आहे त्यांनी या सगळ्यांची सुटका केलेली आहे. त्यानंतर अष्टाक्षरी श्लोक रचना आहे समर्थांची. नरहरी नरपाळे भक्तपाळे भूपाळे, प्रगट रूप विशाळे दाविले लोकपाळे, खवळ तरी पुकाळे काळ काळे फराळे, तट 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 स्तंभ व्यापिले वन्नी जाळे, रजनीचर विभांडी दो करे पोट फोडी, रजनीचर विभांडी दो करे पोट फोडी, गडगडीत गडाडी आतडी सर्व काढी. काय वर्णन आहे, ते आरतीमध्ये वर्णन आहे. आणि त्या सगळ्या ज्या आतडी आहेत त्या आपल्या गळ्यामध्ये ओढून घेतलेल्या आहेत. काय दृश्य असेल. न धरित जनमाने लोक गेले निदाने, हरिभजन हरिजन भजनाने शांत केले दयेने. आणि सगळ्या शेवटी मग पुन्हा तू शांत झाला. समर्थ पुढे म्हणतात, प्रल्हादा कठीण वेळ आली रे, भक्ता कारण झड घाली रे, पडणी पडता राखीला रे, विषाचे निर्विष तेणे केला रे. जे अत्याचार बापाने केले ते वन्नीही मध्ये टाकीला रे, तो वन्नीच शीतळ केला रे, हत्ती पुढे टाकीला रे, तो हत्तीच पळवून गेला रे, भुजंग बळे डसविती रे, प्रल्हादासी भेऊन पळती रे, भुजंगही पळायला लागले, शस्त्रे भेदिता भेदवेना रे, हरीच्या भक्तासी काही चालेना रे, खांबावरी घाव हणीला रे, देव तेथेच प्रगटला रे, देव भक्ताला उदास रे, कदान करी म्हणी दास रे. असं वर्णन समर्थांनी नृसिंहाचं केले. आणि हीच ती वेळ आहे, दिवसा नाही रात्री नाही, संध्याकाळच्या वेळेला नृसिंहाचा अवतार प्रगट झालेला आहे. आणि समर्थांची अजून एक रचना आहे की जी याचा वापर आपण आपल्या ओळखी पाळखीमध्ये केला पाहिजे. मी बऱ्याच जणांना सांगितलंय, झळझळीत झळाळी ज्वाळेले झळाळी, लळळीत लळाळी लाळळीत लाळी, हळहळीत हळाळी गोळमाळा हळाळी, असं ते ळ आलेलं आहे. आणि ज्यामुळे आपल्या जी मुलं अडखळतात, ज्यांची जीभ वळत नाही, त्यासाठी हे जर सकाळ संध्याकाळ जर हे स्तोत्र म्हणलं तर आपल्याला चांगले उच्चार होऊ शकतात, सद्गती मिळेल, स्वर्गात स्थान मिळेल. ते होईल तेव्हा होईल, पण इथं तर नीट बोलायला आलं पाहिजे, म्हणून हे काव्य म्हणलं पाहिजे. आणि असा नृसिंह अवतार किंवा अशा नृसिंहाचं स्तवन वर्णन समर्थांनी, समर्थांच्या श्रेष्ठ बंधूंनी केलेलं आहे. दासबोध सखोल अभ्यास या परिवारामध्ये मी नेहमी सांगत असतो की आत्ता आपण एक फार मोठं काम केलंय. अहो, काही महिन्यापूर्वी काय अपलोड केलं आपण, दास विश्रामधाम अपलोड केला. तेव्हा त्या आठवड्यामध्ये किती त्याला लोकांनी पाहिलेलं आहे. आणि आत्ता नाही, दास विश्रामधामच्या अगोदर आपण काय केलं, आता दास विश्रामधाम आत्ता केला आत्माराम महाराजांचा, आता या 8 दिवसापूर्वी. अशा सगळ्यात जास्त आता हे आम्हाला काही समजत नाही, तुम्हीच आम्हाला पाठवता नकाशे काढून, या महिन्यात एवढा, त्या महिन्यात तेवढा. अरे बाप, अरे आकडे पाहायचे, 4000, 2000, 3000, ही सगळं कर्तृत्व त्यांचं आहे. आणि मी खरंच सांगतो की समर्थांच्या या मांदी अळीमध्ये, समर्थ संप्रदायामध्ये आम्ही कुठेतरी असो परंपरेमध्ये, पण ही मंडळी जी आहे ही समर्थांची डायरेक्ट अनुग्रहित असते, म्हणून त्यांच्या हातून एवढं मोठं काम झालं. आणि आपण सगळे साक्षीदार आहोत ह्याचे. एवढंच नव्हे, याच ठिकाणी आपण एक कार्यक्रम घेतला होता, 50-60 जण होते, तेव्हाही आमचे अरुण वाघमारे आले होते. आणि मला अजून आठवते की त्यांनी तेव्हा, त्यांना पटणार नाही, परंतु त्या दिवशीचं भोजनाचा खर्च त्यांनी सगळा दिला होता. ते अशी मंडळी आहेत की जी अशा या उपक्रमाला उचलून धरतात. ग्राहक पंचायतीमध्ये त्यांचं मोठं काम आहे. मी जसं म्हणालो, जसं जोगळेकर कुटुंब आहे तसं आमचं वाघमारे कुटुंब आहे.
ही सगळी मंडळी आहेत आणि हे पूर्व सुकृताशिवाय काही होत नाही. असा मी आत्ता थोड्या वेळापूर्वी घरी म्हणालो की दर 2 महिन्यात आपला काहीतरी उपक्रम होतोय. आत्ता मध्यंतरी आम्ही आपले दिवाकर भटांचे वंशज जे आहेत, दिवाकर स्वामी देशपांडे, महाबळेश्वर मठाला जाऊन आलो. काय सुरेख काम चालू आहे. 7,000 स्क्वेअर फुटाचं काम चालू आहे. आणि ते मला 2-3 वेळा म्हणाले की डॉक्टर लाड म्हणले हा मठ म्हणजे दासोहचा मठ तुम्ही समजा. म्हणजे अशी माणसं पुढे येतात. मला खरं सांगतो, संध्याकाळची वेळ समर्थ अक्का स्वामी इथे आहेत. एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, काही झालं की लोक मला फोन करतात, विचारतात की काही मला पाठवायचं होतं, अकाउंटला पाठवू का? मी म्हणतो अहो आत्ता भरपूर आहे, आत्ता नको काही पाठवायला. असा हा परिवार असा आहे की जो अत्यंत शिस्तबद्ध आहे, समर्थांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास करणार आहे. आणि तिसरं जे फिदर इन कॅप आहे, फिदर इन क्राऊन, ते म्हणजे दातृत्व संपन्न. 13 दिवसामध्ये 12.5 लाख रुपये जमा होतात. आता 1.5-2 महिन्यामध्ये द्यायचे ठरले होते 7,50,000 स्वामीजींना. त्यांची 75वी झाली नुकती मागच्या वर्षी. 75वीच्या निमित्ताने 7,50,000 देऊ असा संकल्प केला. तो 1.5-2 महिन्यामध्ये आकडा वाढत गेला. 13 लाख रुपये जमले. मग आता काय करायचे? 11,11,111. 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे, दासबोध सखोल परिवारा तुम्ही. आपण सगळ्यांनी ही समर्थांची सेवा शांत चित्ताने ऐकून घेतली. जोगळेकरांनी मला आवर्जून बोलावलं, त्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सगळे उशीर झाला तरी पण घड्याळीकडे न बघता, चेहऱ्यावर कंटाळवाना भाव न आणता आपण ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ वाङ्मय कसं अभ्यासावं किंवा एखाद्या काव्यामध्ये सुद्धा कसं उतरावं हे एखादे निष्णात डॉक्टरच सांगू शकतात. त्याप्रमाणे त्यांनी हे आपल्याला नेलेलं आहे की नरसिंह भगवंताची कशी रचना आहे हे आता आपण मुळात जाऊन अभ्यासूया. आणि सरांना मी वंदन करते, आभार नाही मानू शकत मी त्यांचे, वंदन करते की त्यांनी आम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं. आता छोटासा शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन वृंदाताई करतील आणि त्यानंतर प्रार्थना होईल कल्याणकरी. तसंच आता जे पुस्तक प्रकाशन झालं त्याची वीणाताई यांच्याकडे आपण मागणी म्हणजे तिथं नोंदणी करू शकता किंवा तिथून तुम्ही ग्रंथ घेऊ शकता. जय श्रीराम. जय श्रीराम. आता खरं तर सरांच्या बोलण्यानंतर मी काही बोलणं म्हणजे अवघडच आहे, पण कार्यक्रमाच्या काय प्रोटोकॉल म्हणून मी आता आभार प्रदर्शन करते. म्हणजे खरं हे पुस्तक प्रकाशन करायचं ठरवलं ते खरं त्यांच्या प्रोत्साहनामुळे. जेव्हा विषय निघाला तेव्हा कोर कमिटी, संपूर्ण दासोहची कोर कमिटी आणि सरांनी तो उचलून दिला की नाही प्रकाशन करायचंच. आणि मग हा घाट घातला, त्यामुळे हा आजचा घाट घातलाय. आणि मग शुभदाताई, अपर्णाताई म्हटलं मला काही येत नाही, तुमच्यावर जबाबदारी सोडून दिली विनयाताई. आणि त्यांनी हे घरचा कार्यक्रम, त्यामुळे त्यांनी हे लगेच उचलून धरलं आणि मग आजचा छान कार्यक्रम झालाय असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे आभार. सर मुद्दाम औरंगाबादहून आज इथे आले आमचे हट्ट पुरवायला, लाड पुरवायला, त्यामुळे त्यांचे आभार मानते मी. संभाजीनगर, सॉरी, संभाजीनगरहून आले आहेत आणि ते आमचे हट्ट कायम पुरवत राहतील असं आपण म्हणूया. आणि अंजलीताईंना मी विनंती केली होती की तुम्ही म्हणाल का की आता गाणं म्हणायचं आहे, एखादं मला वाटतंय अभंग म्हणावा. लगेच हो म्हटल्या की काही आडेवेळे नाही, काही नाही. जे खरं तर ना ह्या परिवारात मी सगळ्यात लहान आहे. आता हा याचं पण झालेलं आहे सगळं, त्यामुळे आता सगळ्यात लहान मी आहे. पण सगळेजण छान आले, मला खूप बरं वाटतंय आज. संत नुसतं इतक्या वेळा फोन केला, इतकी चर्चा झाली की हे असं हवंय तसं हवंय. मग एक दिवस आम्ही आता संत बघून गेलो. ती संत कृपा पण आज आमच्यावर झाली आहे. त्यामुळे त्या चौघही आणि आवर्जून आले. बरं वाटतंय आम्हाला, छान वाटतंय अगदी. आणि वाघमारे सर सचिव आहेत, ते याचे ग्रामपंचायतीचे सचिव आहेत आणि पहिल्यापासून म्हणजे त्याच्याशी बोलल्यापासून हा अगदी विश्वास वाटतो की हे आपल्यासाठी आहेत, आपल्या सहभागी कार्यात होणार असं दरवेळेस वाटतं.
आणि बाकी आपले नातेवाईक आहेत, दोन्ही तायांना, माझ्या भावाला वगैरे सगळ्यांना सांगितलं तेव्हा हा तू तारीख सांग, आम्ही येतोय, आम्ही काम करतोय त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही काही नाही केलं, असं असं करायचंय सांगितलं, त्यांनी येऊन सगळं अरेंज केलं, मॅनेज केलं. आम्ही वरून फक्त खालती आलोय की चला आता झालं, एवढंच आहे. आणि सगळे नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही सगळे आलात. छान, बरं वाटतंय अगदी. आता अल्पोपहार घेतल्याशिवाय, चहा घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नका. मी आता थांबते आणि अंजली ताईंना विनंती करते की त्यांनी म्हणावं कल्याण करी. म्हणजे मी लिहिलं बहुतेक वेगळंच होतं पण बोलले वेगळे. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. अपराधी जन सुखदची गे, सुखदची गे. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली हरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. आकाश स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.